सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे आणि आपल्या ट्रेनिंग पार्टनर्सचे स्वागत करते. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून आपण आपले स्वागत करावे. आजच्या या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. त्यामुळे आता इथे उपस्थित असलेले आपले मान्यवर अल्पा मॅम, कॅरन शायवा मॅम यांना मी विनंती करते आणि जितेंद्र पाटील सर आपले MLWB चे लॉ ऑफिसर इथे आलेले आहेत, त्यांना विनंती करते. त्याचबरोबरीने आपले ट्रेनिंग पार्टनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, फादर ॲग्नल, युथ फॉर जॉब आणि राहा फाउंडेशन. तर आपणाला विनंती करते की दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. संगीता आपली स्टुडंट आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातूनही आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आभारी. आता मी विनंती करते कॅरन शायवा मॅमना, आपण एकूणच या कार्यक्रमाविषयी आपली जी जर्नी आहे तर त्या जर्नी विषयी आपल्याला मार्गदर्शन करतील. तर मी विनंती करते कॅरन मॅम की आपण मंचावर उपस्थित राहावे. मार्गदर्शन वगैरे दाखवायला मला माहित नाही की मी करू शकते की नाही, पण मी एवढं तर सांगणारच आहे की प्रयत्न तरी चालूच आहे. आमचा प्रयत्न की आम्ही आणि माझं मराठी चांगलं नाही मी हे पण बोलून पण मुलांना, स्टुडंट्सला त्यांना कसं म्हणजे उनके अंदर से वो जो पोटेंशियल होता है कि हम कुछ कर सकते हैं, वो सबसे पहले चीज करना पड़ता है. हम जो भी करें तो स्किल डेवलपमेंट उसके बाद में आता है. और मुझे लगता है कि ये प्रोग्राम से जो शुरुआत हुई है, ये एक शुरुआत ही है. ऑब्वियसली बहुत कुछ है करने के लिए, लेकिन ये एक शुरुआत था कि हम क्या ये कर सकते हैं. और मुझे लगता है कि जो हमारे सारे सेंटर हेड्स, MLWB के ऑफिशियल्स के साथ जो हम जुड़े हैं, यूनिसेफ और राइज इन्फिनिटी फाउंडेशन, बस ये मकसद लेके हमने शुरुआत की है. तो ये जो प्रोग्राम था ये अभी 1 साल से हम लोग कर रहे हैं. आस्ते आस्ते बहुत कुछ ट्राई किया है, अलग अलग जगह पे ट्राई किया है. आप लोग भी है वो प्रोग्राम्स में. तो शुरुआत तो हुआ है और आगे लेके जाना है तो वो आपको लेके जाना है. लेकिन डेफिनेटली हमें बहुत मतलब अच्छा लगा है ये प्रोग्राम और ये प्रोजेक्ट करके लेने के लिए. इसीलिए हमने सोचा कि ये प्रोग्राम हम थोड़ा सा छोटा सा करें. ये हमारे राइज वर्ल्ड समिट अभी चल रहा है
जहाँ पे 6,400 लोग से भी ज्यादा 70 कंट्रीज से मतलब अटेंड कर रहे हैं। तो हमें लगा था कि हमारे MLWB को भी और हमारा ये जो प्रोजेक्ट है इसमें ही शामिल करके हम ये सेलिब्रेट करें, क्योंकि जो भी एक स्टेप भी लेते हैं ना तो उससे बहुत कुछ हो सकता है। क्योंकि हमें जितना भी दूर जाना है पहले बिगनिंग तो वो पहला स्टेप से ही होता है। तो मुझे लगता है ये बस ये पहला स्टेप है जो हम ले रहे हैं, लेकिन हम बहुत दूर जाएंगे और साथ में भी जाएंगे। थैंक यू वेरी मच। थँक्यू मॅम. यानंतर आपल्यासोबत आपले महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कमिशनर सर रविराज येलवे सर काही कारणास्तव आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत प्रत्यक्षरित्या, पण अप्रत्यक्षरित्या ते आपल्यासोबत आता डिस्कस करणार आहे. त्यामुळे मी विनंती करते. ठीक आहे. पण सर ठीक आहे, चालेल. तर या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती असेल, जसं आता केरॉन मॅमनी पण आपल्याला सांगितलं की हा जो उपक्रम आपण राबवत होतो हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आपले जे कार्यरत असणारे कामगार आहेत, कामगार कुटुंबीय आणि इतरांसाठी हा आपण कार्यक्रम केला होता. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे आपण विद्यार्थ्यांना अगदी 8वी ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलांना ट्रेनिंग देऊन आपण प्लेसमेंट साठी सपोर्ट केलेला आहे. तर या ठिकाणी आपले काही स्टुडंट इथे अवेलेबल आहेत, काही ऑनलाईन व्हिडिओज आपण मागवलेले आहेत जे या ठिकाणी येऊ शकले नाहीत आणि काही विद्यार्थी इथे आलेले आहेत. तर मी विनंती करते संगीताला की संगीताने पुढे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. माझं नाव संगीता रमेश भालेराव. मी इथे राहा फाउंडेशन मध्ये क्लास जॉईन केलेले तेव्हापासून मला असं वाटते की मी राहा फाउंडेशन मधून एक चांगल्या प्रकारे एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब करू शकते. इथे माझे गाव जळगाव आहे. मला असं वाटत नव्हतं मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन मी काहीतरी काम करू शकते, पण इथे आल्यानंतर मला असं वाटते की मी माझ्या परिवाराला आर्थिक व्यवस्थेमध्ये मी त्यांचा सपोर्ट करू शकते. आणि मला असं वाटते राहा फाउंडेशन मध्ये आल्यानंतर मी कुठेतरी स्टेजवर येऊन 2 शब्द बोलू शकते, त्याचा मला अभिमान वाटते. आणि राहा फाउंडेशन हे खूप छान क्लास आहे. इथे येऊन मला भरपूर काही शिकायला मिळत आहे. 30 दिवसांमध्ये माझे क्लास पूर्ण नाही झाले अजून, मी 30 दिवस तिथे शिकणार आहे. तिथे मला शिकायला कॅम्प्युटर, टॅली आणि इंटरव्ह्यू कसं द्यायचं, कसं बोलायचं कोणाशी ते मला त्यांनी शिकवलेलं आहे. मी भरपूर 15 दिवसांमध्ये भरपूर काही शिकलेली तिथे. आता मला असं वाटते की मी 4 लोकांमध्ये जाऊन स्टेजवर बोलू शकते. हे मला एवढं वाटते, कॉन्फिडंट आहे मी आता. यानंतर मी कुठे पण जाऊन माझ्याबद्दल 2 गोष्टी सांगायला मला असं वाटते की मी आता खूप चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. आता मी यानंतर कुठल्याही गोष्टीला न घाबरता माझ्याबद्दल कोणाला तरी काही सांगू शकते. आणि मी गावाकडची असल्याने मला असं वाटत नव्हतं की हे मुंबई शहरामध्ये मी एक कंपनीमध्ये जॉब करू शकते. तर मला आता असं वाटतं की मी जॉब करेल. आणि माझं म्हणणं आहे की कोणी पण मुलगी असो तिला असं कामाची धडस हवी असते, कारण तर काम आपण जिद्द मनामध्ये घेतली ना तर सगळे काम आपण करू शकतात. आणि मला सपोर्ट देणारे माझे हस्बंड खूप मला बोलतात की जा पुढे जाऊन पाऊल पुढे टाकायचं, मागे नाही सरायचं कधी. आणि मी त्यासाठी पाऊल पुढे टाकून राहा फाउंडेशन हे खूप छान क्लास आहे. धन्यवाद. थँक्यू संगीता. यानंतर आपले फादर ॲग्नल हे आपले पार्टनर ठाण्यामध्ये आहेत. त्या ठिकाणी बरेचसे आपले स्टुडंट आपला अंबरनाथ सेंटर
आणि ठाणे सेंटर या दोनही ठिकाणी आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग चालू आहे. काही लोकांचं ऑन जॉब ट्रेनिंग स्टार्ट झालेलं आहे. तर इथे आपण 2 विद्यार्थ्यांना बोलावलंय. तर मी विनंती करते श्रुतीला, तर श्रुतीने आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रुती गायकवाड. पहिलं तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझे नाव श्रुती गायकवाड. मी कौशल्य विकास केंद्राकडून आलेली आहे. पहिलं तर या विषयी कोर्स बद्दलची माहिती आम्हाला माहिती ही महाराष्ट्र कामगार कल्याण संघटना यांकडून मिळाली. पहिल्यांदा स्टेजवर होते त्यामुळे असं होतंय. कल्याण कामगार संघटनेकडून मिळाली. त्यानंतर आम्ही तिथे जाऊन ऍडमिशन घेतले. FD फॅशन डिझाईन जाऊन ऍडमिशन घेतले. तिथे जाऊन आम्हाला कळालं हा कोर्स तिथे फ्री मध्ये शिकवला जातो. व तिथे जाऊन मला मशीनही चालवता येत नव्हती. मी तिथे जाऊन मशीन चालवायला शिकली व वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस बनवायला शिकली. तर एवढंच बोलते. सगळ्यांना धन्यवाद. मी गावावरून आले, रत्नागिरी जिल्ह्यातून आहे. मी आता आत्याकडे सांताक्रूजला राहते माझ्या. थँक्यू सर. आता आपली दुसरी विद्यार्थिनी आहे धनश्री. धनश्रीला मी विनंती करते आपले मनोगत व्यक्त करावे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव धनश्री जागले. माझं नाव धनश्री जागले. सगळ्यात अगोदर इकडे बसलेले व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मला इकडे मी कौशल्य विकास केंद्राकडून आले. मला तिकडचा पत्ता कौशल्य विकास केंद्राचा पत्ता मला कामगार कल्याण संघटनेकडून मिळाला आणि त्यांनीच मला तिकडची माहिती दिली आणि मी तिकडे ऍडमिशन घेतलं. आणि मला अगोदर मशीनही चालवता येत नव्हती. मी FD ची स्टुडंट आहे. मला अगोदर मशीन वगैरे चालवता येत नव्हती. पण तिकडे गेल्यानंतर मला सगळ्या नवनवीन वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. स्टिचिंगच्या सगळ्या पद्धती मला शिकायला मिळाल्या. आणि हे सगळं कामगार कल्याण संघटनेमुळे होतंय की त्यांनी मला कौशल्य विकास केंद्राचा ऍड्रेस दिला आणि मी तिकडे जाऊन ऍडमिशन केलं. तर त्यांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद करते. आणि मी ठाण्यामध्येच राहते. ठाण्यातूनच येते मी. थँक्यू धनश्री. या दोनही विद्यार्थी आपल्या फादर ॲग्नल आपलं ठाण्याला जे सेंटर आहे तिथल्या आहेत आणि दोनही मुलींनी फॅशन डिझायनिंग हा कोर्स केलेला आहे. आता या ठिकाणी काही स्टुडंट जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाही कारण महाराष्ट्र कामगार कल्याणचा हा जो प्रोग्राम आहे हा आपण फक्त मुंबई आणि ठाण्यापुरता मर्यादित नव्हता, तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर. तर या ठिकाणी पुण्याचे आपले काही स्टुडंट्स आपल्याशी बोलतील, पुणे आणि नाशिक. त्यामुळे मी शिल्पाने रिक्वेस्ट करते की आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या ऑन कराव्यात. माझे नाव राऊत विशाल छगन. मी नांदेड तालुका जिल्हा नाशिक. मला महाराष्ट्र कामगार महामंडळातर्फे या योजनेची माहिती मिळाली. ज्यात थ्रू मी इथं सह्याद्री फार्मला इथं व्हिजिटला आलो होतो. टाटा मला FOA या कोर्सबद्दल माहिती मिळाली. या कोर्समध्ये मला माती परीक्षण, पाणी परीक्षण आणि इंडस्ट्री डिव्हिजन याविषयी माहिती मिळणार आहे. त्यातर्फे मी महाराष्ट्र कामगार महामंडळाचे आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव ऋषिकेश बिंदास रोकडे. मी असिस्टंट इलेक्ट्रिशियनमध्ये शिकत आहे. या बॅचमध्ये आम्ही शिकत आहे. या बॅचमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. हाऊस वायरिंग, शिवाय फॅन रिपेअर करणे, TV अशा बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो. आम्हाला या बॅचमध्ये एक सेपरेट टॉपिक आहे YDA म्हणून. त्यामध्ये आम्ही लाईफ स्किलविषयी बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे. आणि आम्हाला या कोर्समध्ये शिकत असताना खूप छान वाटतंय. आमचा कोर्स हा 22 नोव्हेंबरला सुरू झालेला आहे आणि आमच्या कोर्सची शेवटची डेट ही 22 फेब्रुवारी असणार आहे. आणि मला इथं शिकून खूप छान वाटतंय. थँक्यू. मी शुक्रवारपेठ येत राहते. माझी मम्मी घरकाम करते, माझे पप्पा रिक्षा चालवतात. आणि मी 9वी पास आहे. मला या टाटा स्ट्राईबबद्दल कामगार कल्याण शाळेतनं आमच्या शेजारच्या काकू तिथं जॉबला आहेत त्यांनी सांगितलं. त्यांचं नाव प्रतिभा एरम आहे. आणि इथं मी ज्यावेळेस आले
त्यावेळेस मला इथली सगळी माहिती सुषमा मॅमने दिली. त्याच्यानंतर माझं ॲडमिशन झालं. मग मी ट्रेनिंगला जॉईन झाले. ट्रेनिंग माझं सकाळी 9 ते 5 असतं. इथं ट्रेनिंग चालू असताना YDM आणि डोमेन असे 2 प्रकार आहेत. YDMला पूनम मॅम आहेत आणि डोमेनला सुषमा मॅम आहेत. YDMमध्ये मी माइंडफुलनेस, परत बिहेवियर, आपलं बिहेवियर कसं हे करायचं, आपली माहिती कशी द्यायची ते शिकले. डोमेनमध्ये मी 20 हेअरस्टाईल शिकले. अजून क्रिम्पिंग शिकले, थ्रेडिंग शिकले. अजून मला इथे येऊन खूप छान वाटलं. मी याच्या आधी कधी असं कुठं गेले नव्हते इतक्या वेळ, आणि मला इथे येऊन भरपूर मैत्रिणी झाल्या. इथले मॅडम सर लोक भरपूर चांगलं शिकवतात. हे सगळं मला आवडलेलं आहे. बस. नमस्कार, मी देवेंद्र निंबोडकर. सह्याद्री फार्म्स टाटा स्ट्राईव्ह स्किल डेव्हलपमेंट सेंटर मोहाडी अंतर्गत मी कार्यरत आहे. टाटा स्ट्राईव्ह हा टाटा ग्रुप ऑफ कंपनीचा एक CSR इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्या अंतर्गत 18 ते 35 वयोगटामधील विद्यार्थ्यांना रोजगाराचे प्रशिक्षण आणि रोजगार संधी आपल्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात असते. तर याच अनुषंगाने महाराष्ट्र कामगार कल्याण विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह या दोघांनी सोबत काम सुरू केलेलं आहे. तर महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळाकडून आपल्याला नियमित विद्यार्थ्यांची एक यादी मिळत असते, ज्याच्या अंतर्गत आपण मग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध करून देत असतो. तर मागील आठवड्यामध्ये आपल्याला जवळपास 15 विद्यार्थ्यांची यादी कामगार कल्याण मंडळाकडून आलेली होती. त्याच्यामधून आता आपण जवळपास 6 विद्यार्थ्यांना आपल्या AC टेक्निशियन आणि फील्ड ऑफिसर ऍग्रिकल्चर या 2 कोर्समध्ये विद्यार्थ्यांना आपण त्यांचा प्रवेश निश्चित केलेला आहे, आणि ती मुलं सध्या आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेत आहेत. तर कामगार कल्याण मंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या ह्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद. उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचं, ट्रेनिंग पार्टनर्स आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्व आपलं कार्यकर्त्यांचे जे फील्डवर काम करतात, त्यामुळे जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी. त्यानंतर मी विनंती करते की या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जे मार्गदर्शनकर्ते आहेत, तर मी या ठिकाणी विनंती करते सर्वप्रथम फादर ॲग्नॉल मधून प्रणिता मॅमना. अच्छा, फादर ॲग्नॉल मधून राऊत सर या ठिकाणी आलेले आहेत. तर सरांना मी विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. बेसिकली हा जो प्रोग्राम आहे महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड, नंतर राईज इन्फिनिटी, युनिसेफ यांच्या वतीने हा प्रोग्राम राबवण्यात येतो. बेसिक उद्देश असा होता की महाराष्ट्रातील जे कामगारांची मुलं आहेत त्यांना वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये प्रशिक्षण मिळावं, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील किंवा स्वतःचा धंदा सुरू करतील, म्हणजे नोकरी करतील का धंदा सुरू करतील, हा उद्देश होता पाठीमागे. आणि त्या उद्देशाने त्यांनी वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटर्स होते जे नावाजलेले होते, त्यांना त्यांनी टाईप करण्याचा प्रयत्न केला. थँक्स क्लॅरल मॅडम, तुम्ही आमच्याशी अप्रोच झाला आणि आम्ही एका चांगल्या नोबल कॉजसाठी आम्ही आमच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये आम्ही मुलांना प्रशिक्षण देतोय. अच्छा, आवाज नाही येत. ओके. आतापर्यंत मला वाटतं म्हणजे 40 मुली आहेत, मुलं आणि मुली धरून असं आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग आहे आमच्या इथे. त्यातल्या जवळजवळ 19 जणांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे. जवळ 17 ठाणे सेंटरला आहेत, 4 जण अंबरनाथला आहेत. असे जे मुलं आहेत ते वेगवेगळ्या ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. बाहेरच्या म्हणजे मुंबई, ठाणे त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 4 मुलं आणि काही मुली आहेत की ज्या बाहेरून आलेले आहेत. म्हणजे 6 जण आहेत ते की जे वेगळ्या स्टेट म्हणजे मुंबई, पुणे सोडून, मुंबई ठाणा सोडून ते बाहेरच्या डिस्ट्रिक्ट मधून आलेले आहेत आणि त्यांनी या वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आमच्या प्रशिक्षण घेतलेलं आहे. आमच्या इथे जे ठाण्याला जे ट्रेनिंग सेंटर आहे ठाण्या स्टेशन पासून एकदम जवळ आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणीही यावं, महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्यांनी आलं, कुणी आलं, म्हणजे जरी कुठल्याही जाती धर्माचा असला तरी त्या सर्व मुलांना ते ट्रेनिंग सेंटरमध्ये फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग दिलं जातं. ते कोर्सेस 6-6 महिन्याचे आहेत, चांगले आहेत आणि 100% गॅरंटी आम्ही देतो की त्या मुलांना आम्ही वेगळ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी नोकरीला लावण्याची गॅरंटी देतो. म्हणजे असंही नाही की त्या मुलांना ट्रेनिंग घेतलं आणि त्यांना सोडून दिलं, असं काही आमच्याकडून होत नाही.
आमच्या बरोबर पार्टनर्स म्हणून उलटाच असतात, सिएट आहे, आम्ही वेगळ्या कॉर्पोरेट बरोबर आम्ही टाईप केलेला आहे, जेणेकरून तुमचा खर्च जो काही तुमच्यावर होणारा खर्च आहे ते कोणी ते somebody XYZ तुमच्या वतीने भरत असतो. त्यामुळे यू शुड ऑल्सो थँक, म्हणजे तुम्ही पण त्या सर्व जे कॉर्पोरेट आहेत, जे वेगळे कॉर्पोरेट आहेत की ज्यांनी तुमच्यासाठी खर्च केलेला आहे, त्यांचं तुम्ही मनापासून म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांनी थँक्स म्हटलं पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग तुम्हाला मिळालं नसतं. या ट्रेनिंग मध्ये बेसिक उद्देश आमचा असा असतो की ज्याच्यामध्ये टेक्निकल ट्रेनिंग तर दिलं गेलंच पाहिजे, त्याचबरोबर सॉफ्ट स्किल ट्रेनिंगची गरज असते. कारण ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता मुलांसाठी, मुलं ज्यावेळी इंटरव्ह्यूला जातात त्यावेळी आम्ही असं पाहिलेलं आहे की 70% वेटेज त्याच्या टेक्निकल नॉलेज ऐवजी त्याच्या ऍटिट्यूडला दिलं जातं. म्हणजे ऍटिट्यूड मॅटर्स मोर. तुमचं ऍटिट्यूड चांगला असेल तर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. मग ऍटिट्यूड म्हणजे काय की तुम्हाला सांगितलं XYZ काम कर, ते मला येत नाही, मी करणार नाही असं जर म्हटलं तर तो जो व्यक्ती सांगणारा असतो तो म्हणतो की खूप ऍटिट्यूड दाखवतो, या व्यक्तीला घेता कामा नये. म्हणून ऍटिट्यूड म्हणजे येस सर येस मॅडम आपण पहिल्यांदा म्हटलं पाहिजे, कारण आपण खाली आहोत, ते वरती बसलेले आहेत. जसं जसं तुम्ही हळूहळू पायरी चढता तेव्हा तुमची बार्गेनिंग पॉवर वाढत जाते आणि तुमची इक्वलिटी वाढत जाते. पण सुरुवातीलाच तुम्ही म्हटलं की यस मी करणार नाही, माझा अधिकार आहे असं आणि तसं, तर मुलांनो असं काही होत नाही, असं जग चालत नाही. जगामध्ये सुरुवातीला तुम्हाला कमी पगार मिळेल, पण तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. सुरुवात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मगाशी बोलताना मॅडम बोलत होत्या क्लिअर मॅडम, ही पहिली स्टेप आहे तुमच्या आयुष्यातली. ती स्टेप तुम्ही घेतलेली आहे की तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. आता त्या ट्रेनिंगचं सोनं करायचं का काय करायचं हे तुम्ही ठरवायचे. आणि सोनं करायचं असेल तर तुम्हाला छोट्या 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 स्टेप घेत 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 तुम्ही अत्युच्च शिखरावर तुम्ही जाऊ शकता. असं काही नाही की तुम्ही करोडपती किंवा एखादं कॉर्पोरेट टाकू शकत नाही, असं काही नाही. दुनियामध्ये अशी कित्येक उदाहरणं आहेत की जे ज्यांच्याकडे काही नाही अशा लोकांनी मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट त्यांनी स्वतःच्या उभ्या केलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे फादर ॲग्नल तर्फे आणि माझ्या टीम तर्फे ऑल दी बेस्ट आहे. आणि ज्यांनी ह्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला त्या सर्वांना, स्पेशली महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्डाला आणि युनिसेफ आणि राईज इन्फिनिटीला माझ्या आणि फादर ॲग्नल तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आभार. थँक्यू. हॅलो, थँक्यू सर. आता रविराज सर इथे लाईव्ह आलेले आहेत, तर मला वाटतं रविराज सर आपल्याला मार्गदर्शन करतील. बोलू मी? हा सर. माझा आवाज येतो व्यवस्थित? हो हो. सर्वांना नमस्कार. खरं तर मी कॅरन मॅडमची पहिल्यांदाच माफी मागतो की त्यांनी माझ्या सोयीने हा कार्यक्रम ठेवलेला होता, परंतु मला अचानक एका महत्वाच्या कामासाठी सांगलीला यावं लागलं आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम मी मिस केला. त्याच्याबद्दल मी सर्वांची आयोजकांची माफी मागतो. आज खरं तर या ठिकाणी जे सगळेजण जमलेले आहात, आपण गेले 1-1.5 वर्षांपासून स्किल डेव्हलपमेंट मध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने काही प्रयत्न आपण करत आहोत. युनिसेफचं त्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि युनिसेफच्या माध्यमातून राईज इन्फिनिटी फाउंडेशनने देखील आम्हाला जी काही मदत केलेली आहे ती खरोखरच त्यांनी अतिशय मनापासून याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. परंतु समाव आपल्याला जे काही आपलं टार्गेट होतं ते जरी अचीव करता आलेलं नाही तरी देखील एक सुरुवात आपली चांगली झालेली आहे. आज 191 विद्यार्थ्यांनी स्किल डेव्हलपमेंट मध्ये आपला सहभाग नोंदवला. ते ट्रेनिंग घेत आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी जे आपण एक प्रयत्न केला होता तर त्यामध्ये 70-80 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून त्याच्यातल्या बऱ्याच मुलांची प्लेसमेंट देखील झालेली आहे. आणि खरं तर आज स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. आणि खास करून कामगार वर्गामध्ये जे काही आमचे लाभार्थी कामगार आहेत तर त्यांनाही त्यांच्या पाल्यांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी रोजगार हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. आणि आज आपण जो काही प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये फादर ॲग्नल असेल, टाटा स्ट्राईव्ह असेल, ICICI फाउंडेशन असेल, कोटक असेल, या सर्व ट्रेनिंग पार्टनर्सनी आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. तथापि आपण जो काही टार्गेट जे ठरवलेलं होतं की 5,000 विद्यार्थ्यांचं
तर ते आपण अचीव करण्यात आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अपयश आलं. त्याची कारणांची मीमांसा आता आपण करू, त्याच्यातून आपण त्याचा शोध घेऊ की नक्की आपलं चुकतंय कुठे, आणि यातून पुढे जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम भविष्यातही राबवता येईल का आपल्याला, याचंही आम्ही थोडंसं चिंतन मनन करतोय. आणि यापुढे देखील आपण सर्वांचं सहकार्य आम्हाला याच्यात लागणार आहे. मी या ठिकाणी असंही म्हणजे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची जी क्षमता आहे एकंदरीत या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट होण्याची, तर ती अतिशय प्रचंड आहे. परंतु आपण नक्की कोणत्या मार्गाने आणि कोणत्या पद्धतीने याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण एफर्ट्स घेतले पाहिजेत, याबाबतचा स्टडी आपण केलाय आणि तो इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू. एकंदरीतच स्किल डेव्हलपमेंट हा जो विषय आहे हा सर्वच बाजूने, म्हणजे इव्हन स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला देखील याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणात यश येणं अपेक्षित आहे, त्यांची जी टार्गेट्स ठरलेली असतात ती पूर्ण होणं अपेक्षित आहे, त्याच्या तुलनेत फार कमी यश मिळतंय, ही वस्तुस्थिती विचारात घेता हा फक्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचाच प्रॉब्लेम आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. बाकीच्या डिपार्टमेंटचं देखील अशाच पद्धतीने परफॉर्मन्स आपल्याला दिसून येतोय. परंतु मला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सेटअपमध्ये, आमच्या नेटवर्कमध्ये अधिक पोटेन्शियल आहेत असं मला वाटतं. आपण प्रयत्न केला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण हा सगळा खटाटोप सुरू केला होता. काही मर्यादा आपल्याला पडल्या, कोरोनाच्या याच्यातून सावटा घालून आपण आता बाहेर पडलोय. परंतु जी काही मानसिकता आहे पालकांची असेल किंवा या सर्व कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या विद्यार्थ्यांची असेल, ती थोडीशी आपल्याला तिथपासून सुरुवात करावी लागेल, मानसिकता बदलण्यापासून. कारण आता मी उदाहरण सांगतो की 3 महिन्याचा जो जनरल ड्युटी असिस्टंट हा कोर्स एखादी 9वी पास 10वी पास मुलगी करते किंवा एखादा मुलगा करतो, तर त्याला म्हणजे तो जो त्याची जी एम्प्लॉयबिलिटी आहे ती निश्चितपणे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि या एम्प्लॉयबिलिटी वाढल्यामुळे यांना आज 10-12 हजार रुपयाची नोकरी किमान टू बिगिन विथ ही निश्चितपणे मिळते. आणि ही उदाहरणं ज्यावेळी आपल्या समोर येतील, जी आपण एक सक्सेस स्टोरी म्हणून आपण लोकांसमोर ज्यावेळी मांडू, त्याच वेळी आपल्याला याच्यात जे अपयश येते ते निघून जाईल, आपल्याला यश मिळायला सुरुवात होईल. मी वारंवार एका तिरोड्याला जे अदानी ट्रेनिंग सेंटर आहे तिथे ज्या मुलांनी 19 मुलांची आम्ही एक वेल्डरची बॅच त्यांना विनंती करून त्या ट्रेनिंग सेंटरला आम्ही तिथे करून घेतलेली होती. 3.5 महिन्याच्या कोर्स नंतर या मुलांना 15,000 रुपयाच्या 12,000 रुपयाच्या अशा जॉब्स मिळाले. आणि अतिशय आता आमच्या पाठीमागे तिथली स्थानिक मंडळी गोंदियाची मागे लागलेली आहेत की बाबा आमच्याही मुलांना ती संधी तुम्ही उपलब्ध करून द्या. तर अशा पद्धतीचा वातावरण ज्यावेळी आपलं तयार होईल तरच आपल्याला म्हणजे आज जे आपल्याला विद्यार्थ्यांच्या पाठीमागे धावावं लागतंय, तर असं आपण एक सेटअप असा तयार केला पाहिजे की कामगार आणि त्यांची पाल्य आपल्याला विचारत यायला पाहिजे, आपल्याला शोधत यायला पाहिजे. अशा स्वरूपाचा सेटअप जोपर्यंत आपला तयार होत नाही तोपर्यंत ही आपली जी काही ससेहोलपट आपली झालेली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले, परंतु जेवढ्या प्रमाणात यश मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये. त्याचा आढावा मी घेईनच की निश्चितपणे प्रयत्नात आम्ही कुठे कमी पडलो तेही आपण पाहूच. परंतु एकंदरीत जे काही ट्रेनिंग पार्टनर्स आहेत किंवा राईज इन्फिनिटी फाउंडेशनचा जो सपोर्ट आहे तर तो निश्चितपणे आपल्याला भविष्यात देखील लागणार आहे. आणि इथे राऊत साहेब आहेत की जे फादर ॲग्नलच्या वतीने इथे सहभागी झालेले आहेत. त्यांच्याशी अनेक वेळा बोलणं झालं, परंतु ते मूर्त स्वरूपात काही अजूनपर्यंत आलेलं नाही. त्यांनी जे आम्ही कॅन्डिडेट्स रेफर केले त्यांचं ट्रेनिंग त्यांनी निश्चितपणे पूर्ण केलं. परंतु असं डेडिकेटेड एखादं सेंटर सुरू करण्याबाबत आमची जी काही चंद्रपूर किंवा या परिसरात जी विचार आम्ही सुरू केलेला होता तो मूर्त स्वरूपात अद्याप आलेला नाही. परंतु तो अद्याप जरी आलेला नसला प्रत्यक्षात तरी देखील आपण ते प्रयत्न सोडलेले नाहीत. मी राऊत साहेबांना पुन्हा विनंती करीन की बाबा तो जो आपला जे अर्धवट राहिलेला जो प्रकल्प आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे काही निश्चितपणे जर काही प्लान असेल
तर त्याला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ निश्चितपणे त्याच्यात इंटरेस्टेड आहे आणि आमच्या बाजूने जो काही इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट लागेल तो द्यायला आम्ही आताही तयार आहोत. इतर जे ट्रेनिंग पार्टनर्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचा देखील मी या कार्यक्रमामध्ये सहभाग मी घेऊ इच्छितो. मी 1-to-1 ट्रेनिंग पार्टनरशी देखील बोलणार आहे. थोडासा आमचा हा जो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे जे 3 महिने असतात ते आमचे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात आणि खूप आमचं बिझी शेड्यूल असतं. म्हणजे आता नुकत्याच आमच्या नाट्य स्पर्धा झाल्या, कबड्डी स्पर्धा झाल्या, आता आम्ही साहित्य संमेलन घेतोय, आमच्या कुस्ती स्पर्धा परवा सुरू होत आहेत. तर हा आमचा 2-3 महिन्यांचा अतिशय भरगच्च कार्यक्रम असतो आणि जे काही पार्टिसिपेशन कामगारांचं या कार्यक्रमांमध्ये होतं त्याच्यामध्ये आम्ही आवर्जून ह्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा ज्या आपल्या उपक्रमाचा आम्ही उल्लेख करतो. तर तुमचा सपोर्ट या पुढेही चालू ठेवावा आणि जे काही अपयश जे आपल्याला वारंवार येतंय तर त्याच्यातून निश्चितपणे एक दिवस आपण यशस्वी होऊ याची मला खात्री आहे. आपण मनापासून सगळेजण प्रयत्न करतोय. आमच्या कर्मचाऱ्यांना देखील आम्ही त्या दृष्टीने ट्रेनिंग देणार आहोत. तर आपण या ठिकाणी आज एक निश्चय करूयात की स्किल हा आज एक कळीचा मुद्दा आहे. हा एक अत्यावश्यक बाब झालेली आहे. त्याचं फक्त महत्व पटवून देणं संबंधितांना हे आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला सहकार्य करावं असं मी या ठिकाणी माझ्या मनोगत व्यक्त करतो, अशी माझी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला जे काही बोलवलं आणि बोलण्याची संधी ऑनलाईन मला उपलब्ध करून दिली, मी व्हर्च्युअली तुमच्याशी पार्टिसिपेट झालो. याचा आता मला ऍटलिस्ट म्हणजे फिजिकली होता नाही आलं याचं दुःख आहे, परंतु व्हर्च्युअली झालो याचं मला एक समाधान कॅरन मॅडम तुम्ही मिळून दिलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते, कॅरन मॅमना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावं. थैंक यू सर वेरी मच. आपने अपना टाइम निकाला आपके बिजी स्केड्यूल से, और वो भी जब आप बाहर है तो आई थिंक इट्स अ वेरी बिग थिंग फॉर अस. ट्रूली अप्रिशिएट यू गिविंग द टाइम. एंड एज यू एक्सप्लेन जस्ट नाउ कि हमें अपने प्रोग्राम में क्या कमी है या क्या ऑब्स्टिकल्स है, ये हमें थोड़ा सोचना चाहिए, थोड़ा मतलब डिस्कस करना चाहिए. और इसीलिए मैं वही लेके मैं चाहती हूँ कि हम अभी थोड़ा सा उस पर डिस्कशन करें. और ये एक एक्चुअली, और ये मैंने सर से भी बात किया था कि हम क्यों ये राइस वर्ल्ड समिट में कर रहे हैं, क्योंकि हमारे जो राइस वर्ल्ड समिट में होता है तो हम 3 चीजें के बारे में डिस्कस करते हैं अलग अलग इश्यूज पे. तो हम लोग 3 चीजें पे बात करते हैं. एक तो होता है चैलेंजेस, जिसके बारे में अभी हम लोग बात करने वाले. तो पहले हम लोग शुरुआत ही चैलेंजेस से करते हैं. हम ये नहीं बोलते कि हम लोग ये कर रहे हैं वो, हम उल्टा चैलेंजेस के बारे में पहले बात करते हैं. उसके बाद हम लोग जाते हैं कैपेसिटी या तो कैपेबिलिटी, कि अगर ये चैलेंजेस है तो हमें ऐसे कौन सा मतलब कैपेसिटी की जरूरत है या कैपेबिलिटी की जरूरत है जिससे हम ये चैलेंजेस को मतलब सॉल्व कर सकते हैं, राइट. और जो थर्ड पॉइंट रहता है, क्योंकि सॉल्यूशंस भी काफी नहीं रहता है. करण. यस सर. मॅडम थोडासा मला आहे ना, मी आता जर आत गेलो ना तर इंटरनेट बंद होईल. माझी एक मीटिंग आहे सुरुवात मध्ये, तर मे आय लिव्ह? Yes, please. Thank you so very much. Thank you so much. Thank you so much. Okay. Bye. 1 minute. Somebody wants to say something. Hold on, please. I'm sorry. सर गुड आफ्टरनून. मी प्रणिता बोलते फादर एग्नल कॉलेज मधून. जो आपला विषय बाकी आहे तर त्यासाठी काही आमच्याकडनं लेटर द्यायचं तुम्हाला बाकी होतं. सो आम्ही ते लवकरात लवकर लेटर देऊन आम्ही 3 ट्रेड ठरवलेले आहे, ज्यांची बोलणी ऑलरेडी आम्ही ओल्टास बरोबर आजच केलेली. आमच्याकडे विजिट होती त्याच्यामध्ये. तर आम्ही वेल्डर, फिटर आणि इलेक्ट्रिशियन हे 3 ट्रेड साठी आम्ही तुम्हाला म्हणजे जागेसाठी अप्रोच करतोय. प्लीज आमचं लेटर आम्ही 2 दिवसात तुम्हाला पाठवून तुम्ही अप्रूव्ह द्या. येस. तुम्ही पाठवा, लेटर पाठवा मला.
आणि अल्पा मॅडम तुम्ही पण आलेला आहात मला वाटतं. थँक्यू, नाईस टू सी यू. थँक्यू. हा मी आता मला सोडावी लागेल बैठक. हा ते कोलॅबोरेशन मध्ये बोलायचं होतं, बट दॅट्स फाईन. थँक्यू सर व्हेरी मच. ओके, ठीक आहे, थँक्यू. ऍक्च्युअली इज द लास्ट स्टेप. द लास्ट स्टेप हेच आहे की आम्ही एकटा काय करणार नाही, बिकॉज इट्स नॉट पॉसिबल. कोई एक जन कोई मतलब सारे प्रॉब्लम्स को सॉल्व नहीं कर सकते हैं. तो इसके लिए हमें मिलके करना है, और वो है लास्ट सी, दैट इज कोलैबोरेशन, कि हम कैसे मिलजुल के प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं. तो यही है, हम अभी यही बात करेंगे वेरी क्विकली फॉर द नेक्स्ट 10 या 15 मिनट के लिए, ज्यादा टाइम नहीं, क्योंकि हम ये भी नहीं चाहते कि बहुत ज्यादा आपका टाइम ले. लेकिन डेफिनेटली अभी आज हम मिले हैं सब एक साथ, तो बहुत इंपॉर्टेंट है कि हम ये भी थोड़ा सा डिस्कशन करें. चलेगा? इज इट ओके? And then we'll have again others come to talk, and then we will have some refreshments also after that. Yeah. So don't worry, fun भी होगा, काम भी होगा, है ना? Yeah. All right. So जैसे हमने पूछा कि हमारे challenges क्या है, क्योंकि सबसे बड़ा प्रॉब्लम ये है, हमारे पास इतने अच्छे, आप देख रहे हैं वहां पे ये स्टैंडी पे इतने अच्छे यहाँ पे 7 मतलब पार्टनर्स है जिनके इतने बढ़िया प्रोग्राम्स हैं, और आप सुनोगे 2 और भी पार्टनर्स हमारे साथ यहाँ पे आज आए हैं. सबके एकदम बहुत ही बढ़िया प्रोग्राम्स है, और जैसे राउत साहब बोल रहे थे फ्री ऑफ कॉस्ट है, मतलब उसमें कोई पैसा भी देना नहीं है. तो भी अगर हमारे स्टूडेंट्स साइन अप नहीं हो रहे, और यहाँ पे जो मानसी मैम है, यहाँ ये बैठ के एक स्टूडेंट्स के साथ बात कर करके, मतलब 1 बार नहीं, 2 बार नहीं, 5 बार नहीं, 10 बार लिटरली, जब तक वो जाके साइन नहीं करते हैं, वो बार बार उनके साथ बात करती रहती है, काउंसिल करती रहती है, तब जाके उनका सिग्नेचर होता है. कभी बोलेंगे नहीं आज मेरा ये प्रॉब्लम है, आज मेरा वो प्रॉब्लम है, वो कॉलेज का वो कोर्स का मैं ये नहीं समझ पाई हूँ, वो नहीं समझ पा रहा हूँ मैं, तो मैं क्या करूँ, नहीं करना है शायद नहीं. इतना काउंसिल कर करके तो भी अगर ये सब हम लेके आए हैं कि स्टूडेंट्स है काउंसलिंग कर रहे हैं, तो स्टूडेंट साइन अप क्यों नहीं हो रहा है? मतलब ये कहाँ पे हम लोग चुप रहे. और ये अच्छी बात है कि हम मान के चले कि कुछ तो कहीं पे नहीं हो रहा है. जब एक बार हम मान लेते हैं ना, तो आगे जा सकते हैं. अगर हम मानने को ही तैयार नहीं है, तो हम आगे जा भी नहीं सकते. तो यही मैं आप सबसे पूछना चाहती हूँ कि आपको क्या लगता है प्रोग्राम के बारे में, आपको क्या लगता है हमें करना चाहिए, बहुत अच्छा रहेगा. और अगर और कोई दिक्कत हो जो हमें नहीं समझ में आ रहा है या हमें नहीं पता है, तो आप प्लीज उसके बारे में थोड़ा सा बात, या प्लीज कोई भी बात कर सकते. इसमें कोई ये नहीं है कि मैं क्वेश्चन आंसर करने वाली हूँ या ये उठो वो उठो, नहीं, आप बोलिए तो हम सुनेंगे. यस, ओके, श्योर. या यस, श्योर, गो अहेड, गो अहेड. नो, टेक द. हमारी एक ही रिक्वेस्ट है, जितने भी यहाँ पे फील्ड वर्क कर रहे जो भी लोग, और फील्ड वर्क करके हमारे सेंटर में जो वहां पे आप लोग वो लोग को रेफर करते हैं, एक ही रिक्वेस्ट रहेगी कि जिन लोगों को एक्चुअल में जॉब की जरूरत है, जिन बच्चे लोगों को, अगर ऐसे लोग हमारे सेंटर में आते हैं तो हमको उनको एडमिशन देने के लिए बहुत आसानी होती है. बहुत से टाइम क्या होता है कि 11th में बच्चा है, 10th में बच्चा है या 12th में बच्चा है, ऐसे बच्चे भी कभी कभी आ जाते हैं. तो हम लोगों को वो लोगों को एडमिशन देने के लिए बहुत सारी दिक्कतें हो जाती है, बिकॉज हमारा प्रोग्राम जो है 100% प्लेसमेंट. तो जैसे कि अगर वो बच्चे लोग का ट्रेनिंग खत्म होता है तो इमीडिएटली उसने प्लेसमेंट के लिए जाना चाहिए सबसे पहले हमारा, क्योंकि हम लोग उनके कंपनियों की तरफ से हमको ऑफर लेटर लगते हैं. तो आप लोग जब भी फील्ड वर्क करते हैं, एक ही रिक्वेस्ट रहेगी कि एक्चुअल जिन लोगों को जॉब की जरूरत है, मतलब अभी टीवाई में अगर बच्चा है तो उसको मई महीने के बाद में उसको जॉब के लिए जाना ही है, तो हम इमीडिएटली उसको अकाउंट असिस्टेंट टैली विद जीएसटी ये कोर्स देके हम उसको प्लेस कर सकते हैं. और आईटी में हमारे यहाँ पे मतलब 15,000 से स्टार्टिंग है. बच्चों लोग को जब कंपनी में भेजते हैं तो कंपनी की जो सैलरी है 15,000 से. Yeah, can we'll come to those things later, and right now let's focus on the challenges. Yeah, I think what you said is very correct. कि अगर मतलब स्टूडेंट जॉब चाहिए ही नहीं उसके, या तो जॉब कर ही नहीं सकता है,
तो उसको अब भी स्किल डेवलपमेंट देने से कोई मतलब नहीं हो सकता है। मतलब नहीं, सीखना तो कभी भी सीख सकते हैं, लेकिन एक ट्रेनिंग प्रोवाइडर जिन्होंने फैसिलिटीज रखा है और इतने सारे फैसिलिटीज रखे हैं, तो उनके लिए तो डेफिनेटली यही चाहेंगे कि और उनका रिकॉर्ड है कि उन लोग 100% प्लेसमेंट देते हैं। तो अगर वो स्टूडेंट्स को लेंगे जिनको जॉब चाहिए ही नहीं है, तो ट्रेनिंग प्रोवाइडर का भी हमको सोचना चाहिए, राइट? वो भी क्या कर सकते हैं, वो नहीं सकते स्टूडेंट्स। वेरी वैलिड चैलेंज। या एनी अदर चैलेंज या अदर प्रॉब्लम जो दिखा है? आप लोग अपने स्टूडेंट्स के साथ बात कर रहे हैं, तो आपको क्या लगता है, या आप लोग ने जिनसे भी बात किया होगा, कोई ऐसा कुछ फीडबैक मिला है या कुछ बोल सकते हैं आप? तो बहुत अच्छी तरह से। यस यस प्लीज। हॅलो, माझं नाव भूपेंद्र पिंपळे। मैडम, प्रॉब्लम ये होता है कि मैंने जो हमारे यहाँ भी जो मीटिंग हो रही थी तभी भी बात किया था कि हम लोग जो आज तक जो काम कर रहे थे ना, वो जो बोनोफाइड स्टूडेंट थे उनके लिए काम कर रहे थे। मैंने गए टाइम पे भी बोला था। तो प्रॉब्लम वही होता है हमारे पूरे स्टाफ के लिए कि हमारे कांटेक्ट में जो लोग रहते हैं ना, वो सब बोनोफाइड स्टूडेंट रहते हैं, जो पढ़ते हैं या हमारे पास से स्कॉलरशिप लेते हैं। अपने को काम किसके लिए करने का है कि जो कुछ बच्चे लोग हैं उन्होंने एजुकेशन बंद किया है, उनके लिए ज्यादा करने का है, जॉब के लिए। तो यही प्रॉब्लम होता है कि हम लोग जिनके पास जुड़ते हैं, एक तो वो बोनोफाइड स्टूडेंट रहते हैं, इसके लिए उनको हम लोग जो बोलते हैं ना, तो हाँ ठीक है हमारा नंबर ले लो, ये ले लो, लेकिन एक्चुअल जब मैडम के यहाँ से फोन जाता है तब उनसे बात वही होती है कि हम लोग बोनाफाइड स्टूडेंट हैं, हम लोग आज ही पढ़ाई छोड़ देंगे तो हम लोगों को कैसा होगा। तो उनको वो जॉब का ये नहीं रहता है। तो अभी हम लोग वही सोच रहे हैं कि हम लोग ज्यादा से ज्यादा ऐसे बच्चों के यहाँ जाए जिन्होंने पढ़ाई छोड़ दिया है और वो घर पे है, उनके लिए अभी हम लोगों को काम करने के लिए। ड्रॉपआउट क्यों हो सकता है, लेकिन ये एक आपने बहुत ही अच्छी बात बताई कि जब तक स्टूडेंट को जॉब की जरूरत नहीं है तो उनके साथ बात करने में मतलब ही नहीं है। मतलब इसका ये मतलब हुआ कि हमको कम्युनिटी में जाके थोड़ा, या तो कम्युनिटी में जाना चाहिए या तो थोड़ा हमारे सेंटर में पुल आना चाहिए कि वो आके पता करे। मतलब हमको अवेयरनेस बिल्ड करना पड़े। जब तक बच्चों को या कम्युनिटी में मालूम ही नहीं है कि ऐसा प्रोग्राम चल रहा है, एक सबसे बड़ी बात तो ये है कि अवेयरनेस है क्या, कि लोगों को पता है क्या, हमारे कामगार फैमिलीज को पता है क्या कि ऐसा प्रोग्राम चालू है। अगर उनको पता होता तो डेफिनेटली उन लोग आएंगे पूछने के लिए। या तो उल्टा होना चाहिए, या तो हम जाके कम्युनिटी में जाके, और आई थिंक मानसी ने ये भी ट्रेनिंग दिया है कि कम्युनिटी में जाके कैसे बात करना चाहिए, कम्युनिटी में जाके कैसे समझाना चाहिए प्रोग्राम के बारे में। तो अगर हम जाके समझाएंगे तब जाके, और आप एकदम सही बोलते कि स्कॉलरशिप के डेटाबेस को लेके कुछ नहीं होने वाला। मतलब हमें एक नया डेटाबेस बनाने की जरूरत है। जब तक हम एक नया डेटाबेस, नया लिस्ट नहीं बनाएंगे कि हमारे कामगार के फैमिलीज कौन है, उनके पास उनके बच्चे कितने साल के हैं, उनको क्या चाहिए, कैसे कर रहे हैं उन लोग, जब तक हम अपने ही लोगों को अच्छी तरह से नहीं जान पाएंगे तब तक हम कैसे उनको कुछ हेल्प कर सकते हैं, है कि नहीं? वो सबसे पहली बात होती है कोई भी प्रोग्राम में कि हम किसको मदद देना चाहते हैं, उसके बारे में हम कितना जानते हैं और वो कहाँ पे है, वो क्या करते हैं, वो कैसे करते हैं। तब जाके हम प्रोग्राम ऐसे डिजाइन कर सकते हैं कि उनके लिए फायदा होता है। या तो फिर हम ऐसे ही प्रोग्राम बनाएंगे और कुछ होगा नहीं उसका, है ना? वेरी एप्ट पॉइंट, थैंक यू वेरी मच विजय। एनीबडी एल्स? और कोई प्रॉब्लम या ऐसा सजेशन कोई बोल सकता है? इवन ट्रेनिंग पार्टनर्स प्लीज यू आर वेलकम टू शेयर फ्रॉम योर पॉइंट ऑफ व्यू कि आपका क्या अनुभव हुआ है ये प्रोग्राम के साथ वगैरह। वो हम चाहते हैं, क्योंकि हम चाहते हैं कि ये प्रोग्राम को लेके कुछ तो मतलब इसका रिजल्ट आना चाहिए, क्योंकि इतना अभी 1.5 साल से हम लोग काम कर रहे हैं इससे, और अगर हमारा रिजल्ट नहीं होगा तो मुझे लगता है कि उसमें कुछ तो हमें सोचने की बात है कि नहीं? या क्या होता है कि आपकी लिस्ट तो बहुत बड़ी आती है, लेकिन वो लिस्ट में जब हम फोन करते हैं तो वो लोगों को इंटरेस्ट नहीं होता है। तो बेसिकली क्या होना चाहिए, जैसे कि सर ने बोला, मैडम ने बोला, उसके 3-4 क्राइटेरिया है कि जो ध्यान में रख के अगर वो लोगों के पास ही पहुंचेंगे तो 800 की जगह 20 भी लोग आएंगे तो 20 में से 15 लोग एडमिशन लेके जाएंगे, या 100% होगा। ज्यादा बड़ी लिस्ट की जरूरत नहीं। अभी क्या होता है कि आप जब
मोबिलाइज करते हैं स्टूडेंट्स को, तो आपके पास पहला एक डाटा है, वो डाटा को आप पहले एक्टिवेट करते हैं। तो आपको पहला क्वेश्चन ये पूछना है कि आप ये क्या करते हो, एजुकेशन करते हो, क्या करना, आगे क्या करना चाहते हो, वो बोलेगा, उसके ऊपर आपको समझेगा ये स्किल डेवलपमेंट वाला बंदा है कि नहीं है। अगर है तो उसको आगे बात बताइए। दूसरा प्रश्न करना है कि आपके आसपास कोई जिसने स्कूल छोड़ा है, जिसने ग्रेजुएशन किया है लेकिन नौकरी नहीं कर रहा है, ऐसे कौन लोग हैं, उसकी लिस्ट हमें दे दो, उसका कॉन्टैक्ट नंबर दे दो। ये जानकारी आपके पास आने के बाद आपके जो सेंटर में जो लोग हैं उन्होंने कॉल करना चाहिए कि आर यू इंटरेस्टेड इन डूइंग दिस कोर्स, यस और नो। यस होगा तो उसको उसका लिस्ट तैयार करिए। तीसरा क्वेश्चन ये भी आना चाहिए, जब हमारे पास फादर एग्नल के पास लिस्ट आती है तो लोग रहता है कहीं तो औरंगाबाद का, यहाँ का, XYZ। जब हम कॉल करते थे बोलते मुझे रहने के लिए जगह नहीं है, मैं कैसा आऊं। सो दैट मीन्स वी आर नॉट इन्फॉर्म, उसको इन्फॉर्म पूरी जानकारी नहीं दी। तो मेरा एक ही कहना है, जो भी मोबिलाइज होता है, भले कम हो नंबर, कोई इश्यू नहीं है, मेरी ज्यादा ही 500, 800, 1000, उससे कोई मतलब नहीं होता है। टारगेटेड पॉपुलेशन पे जाने के लिए आपको 3-4 चीजें पूछनी चाहिए। ये 10 जगह है, ये 10 जगह में ये अलग अलग कोर्स है, कौन सा कोर्स करना चाहते हैं आप। अगर थाना में आपके पहचान रिलेटिव है क्या, उधर रह सकते हो क्या, जाओ फादर एग्नल। अगर वो पुणे में आपका पहचान का है तो जाओ पुणे में। ये आपको तय करना चाहिए, तभी वो लिस्ट बनेगी। नहीं तो क्या होगा, लिस्ट तो आती है, उससे कोई मतलब नहीं, फोन कर थक जाते हैं हम लोग कि वो इंटरेस्टेड नहीं रहते। तो एट द ग्राम एंट्री पॉइंट जहां से लिस्ट आती है ना, वहां ही आपको कर्टेल करना चाहिए, लोगों को सेग्रीगेट करना चाहिए, कौन से सेंटर में कितने लोग जाएंगे, कौन लोग हैं, इंटरेस्टेड कितने लोग हैं, तभी इसका रिजल्ट 100% आएगा। नहीं तो नहीं आएगा। ये नाम के वास्ते लिस्ट आता है, लिस्ट का कोई मतलब नहीं। इनफैक्ट ये हमने देखा है, हमने आज के तारीख में मतलब 10,000 के ऊपर लिस्ट का हम लोग ने काम किया है। 10,000 मतलब हमारा कितना टाइम गया है इसमें, आप सोचिएगा। और हमें प्रॉब्लम नहीं है, लेकिन उसमें रिजल्ट तो चाहिए ना। मेहनत करके अगर रिजल्ट नहीं मिले तो फिर लगता है कि भाई हमने क्या की। लेकिन मेहनत करके अगर रिजल्ट मिले तो हम लोग एकदम सेलिब्रेशन ही करेंगे ना। तो ये सबसे बड़ा प्रॉब्लम हुआ है कि हमारे पास 10,000 के ऊपर लिस्ट आया है, हमने सबका या तो फोन कॉल किया है, या तो वो कॉल लगता नहीं है, या तो रॉन्ग नंबर है, या तो फिर डुप्लीकेट नंबर है, या तो बोलते कि ये तो मेरा फ्रेंड का नंबर है, उसने मेरा नंबर लेके डाल दिया लिस्ट में, और इसीलिए मुझे तो कुछ चाहिए नहीं, उसको चाहिए था, लेकिन उसका नंबर क्या है, वो बोलता मेरे पास उसका नंबर नहीं है, इसीलिए तो मेरा नंबर डाला। अभी बोलो, वो भी हम लोग सही बात है ना, सही बात है, उसने उसका नंबर इसीलिए तो डाला है। तो नंबर नहीं तो हम कैसे कांटेक्ट करें। तो बोले एड्रेस है, नहीं एड्रेस तो नहीं है, लेकिन वो उधर रहता है। अरे पापा उधर कहाँ रहता है। तो ऐसे बहुत सारे हमारे भी चैलेंजेस हुए, ताकि वो, और लेकिन जो सर बोलते हैं वो एकदम सही है। अगर जो 17-18 नाम जो हमको एकदम सही मिला ना, उसमें से एटलीस्ट 60 to 70% वो लोग एक्सेप्ट करते हैं और रजिस्टर हो जाते हैं। 60 to 70%। अभी आप सोचो, मतलब 100 में से अगर 70 आ गए तो इज इट बेटर टू डू दैट, या तो 1000 को फोन करके उसमें से 70 निकले। सवाल ही नहीं होता है ना। वो एफर्ट का भी, टाइम का भी कुछ लिहाज होना चाहिए। तो एनीवे, ये मतलब हमने जैसे कहा, ये थोड़ा 1-2 ऐसी प्रॉब्लम्स है। माधवी मैम, आपको कुछ बोलना है प्लीज? यस प्लीज। Namaskar. Sarvapratham, I must apologize that I came little bit late to this program. I'm extremely sorry for that. सरांनी जसं सांगितलं, आमच्याकडे बरेचसे प्रोग्राम सुरू आहेत आणि त्यामुळे आम्ही थोडेसे हा जो आपला प्रोग्राम जो आहे कौशल्य विकासाचा, शुद्ध ओके, इथे आदरणीय राऊत साहेब आहेत, आमच्या अल्पा वोरा मॅडम आहेत, आणि माझ्या मैत्रीण म्हणायला काहीच हरकत नाही, आमच्या केरॉन मॅडम आहेत. राईज इन्फिनिटी, युनिसेफ, फादर एग्नल, ही नावं आता आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्यांना अगदी तोंडपाठ झाली आहेत ना सगळ्यांना. थोडासा त्यांच्यामध्ये जो एक न्यूनगंड म्हणतात ना,
तो एक आहे की जो टोटली अप्रोच करायचं. जसं मॅडम म्हणाल्या की 70% मग आम्हाला त्याच्यात तुम्ही फक्त 100 शोधू नका. 100 खडे मोजण्यापेक्षा, धोंडे गोळा करण्यापेक्षा एखादाच त्याच्यातला व्यवस्थित खडा जर तुम्ही हिरा शोधलात जो आपल्या कामाचा आहे, तर ही चेन पुढे जाणारे हा प्रोग्राम पुढे जाऊ शकतो. ह्याच्यातलं एकच, जसं पिंपळे म्हणाले की ज्यांना गरज नाही अशांना आम्ही अप्रोच होतो, तर तुम्हीच ठरवायचंय की तुम्ही कोणाला अप्रोच व्हायचंय. तुम्ही अप्रोच होताना ऑफिसने दिलेलं एक काम म्हणून पाहू नका. हे एक चांगलं म्हणजे समाजकार्य सुद्धा आहे. एक पूर्ण कुटुंबाचे तुम्ही आशीर्वाद सुद्धा घेता. हेही तुम्ही तुमच्या एका कॉन्शियस मनामध्ये तुम्ही एक ठेवा आहे की आपण ही जे काही कार्य करतोय ते नुसतं एक नाव देऊन टाकलं आणि आपली जबाबदारी मिटली असं नाही आहे ते. जर तुम्ही एखाद्याचं नाव सुचवता, एखाद्या मुलाला तुम्ही पूर्णपणे त्याच्या माइंडमध्ये तुम्ही जर त्याच्या माइंडमध्ये पूर्णपणे बसवता की बाबा तुला हा प्रोग्राम का करायचा आहे, ह्याच्यातनं तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहेत, हे जर तुम्ही समजवू शकलात आणि तुम्ही त्याला जर ते व्यवस्थित सोपं करून समजवलं आणि तो तयार झाला आणि जर मग पुढे आला, तर ह्यांची माणसं तर ही कोऑर्डिनेटर सगळे एक्सपर्टच आहेत. ते तर त्यांचं पूर्णपणे स्किल वापरून त्या मुलाला पूर्णपणे हा प्रोग्राम करायला सांगते. बरं, असंही नाही की आपल्याला गरज आहे. आपण काय करतोय, आपल्याला गरज आहे असं दाखवतोय. अरे बाबा ये रे, आमचा प्रोग्राम अटेंड कर रे. हा, आमची एकदाची नावं, आम्ही 50 नावं सांगितली, 100चं टार्गेट दिले, तेवढं आम्ही दिलं की आमचं काम झालं. बरोबर आहे ना? हे आम्ही टार्गेट म्हणून आम्ही पाहतो. तर असं पाहू नका. चालता चालता सुद्धा तुम्हाला ट्रेनमध्ये एखादा मुलगा भेटेल की बाबा तो फर्स्ट एड आहे, त्याला नोकरी मिळत नाही, तर अशी मुलं, अशी समाजातल्या व्यक्ती तुम्ही शोधा की ज्यांना खरोखरच या गोष्टीची गरज आहे. आणि जे टोटली काय आपल्याकडचे 4-5 प्रॉब्लेम जे मला समजलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते. मुंबई इज अ व्हेरी फास्ट सिटी. मुंबईमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यामुळे लोकांना संध्या आहेत, त्यामुळे शिक्षणाचे पण बरेच आहेत. तर तरुण वर्ग जो आहे तो पूर्णपणे तुम्ही म्हणाल की 8 तास पूर्णपणे तुमचा जो प्रोग्राम आहे, म्हणजे अर्थातच हा प्रोग्राम 8 तासाशिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही, हे मलाही माहिती आहे की तुमचा 3 महिने किंवा 6 महिन्याचा प्रोग्राम आहे. तो 8 तास तुम्ही त्याचं ड्युरेशन ठेवल्याशिवाय तो कम्प्लीट होणारच नाही. पण हे 8 तासाचं ड्युरेशन आमच्या या मुलांना जमू शकेल का, जी कॉलेज करून किंवा एखादी म्हणजे घरात हाऊसवाईफ आहे, तिला जर हा प्रोग्राम करायचा तर ती 8 तास तुम्हाला देऊ शकणार नाही. का नाही देऊ शकणार? तर तिच्या घरात मुलं आहेत, मुलांची शाळेत येणार आहेत. तुम्ही म्हणताय की तिला पाहिजे तर तिने केलं पाहिजे. हे एका अर्थी तेही बरं आहे, बरोबर आहे तुमचं. पण आपल्या मुंबईतलं किंवा ठाण्यातलं जे एकंदरीत वातावरण पाहता, इथे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, संधी आहेत लोकांना, त्यामुळे लोक कदाचित बाहेर येत नाहीत. आता आम्ही हेच प्रोग्राम जेव्हा रुरलला जेव्हा आमचे झाले, जसं तुम्हालाही माहिती आहे सरांनी 2-3 केले, अगदी सक्सेसफुल आमचे होत आहेत. चंद्रपूरला आमची मुलांची बॅच आहे, त्या आपल्याशी आम्ही अप्रोच झालेलोच आहोत. आपण पुढचं काही करणार आहोत त्याच्यामध्ये, तेही आपण वर्कआउट करतोय. पण अशी बॅच मग आमच्या ह्याच्यामध्ये अंधेरीमध्ये का नाही होत आहे किंवा आमच्या ठाण्याच्या केंद्रांमध्ये का नाही होत आहे? आम्हालाही पण हा प्रश्न पडलेला आहे की हा का नाही होत आहे. तर का होत नाही, तर ह्याच्यामध्ये 2-4 कारणं अशी आहेत की जसं आमचं आता पूर्वीचं जसं 1-to-1 नेटवर्क होतं, मोबाईलचा जमाना आहे, आम्ही मोबाईलवरनं त्यांना व्हॉट्सअपवर पाठवून देतोय. पण मग तो डायरेक्ट टच तो कमी झालाय का आमचा? आम्ही शोधतोय आमचं कुठे कमी पडतोय. तो डायरेक्ट टच म्हणजे 1-to-1 जेव्हा बोलतो तेव्हा माणसाला त्याचा जास्त इफेक्ट पडतो. आणि मोबाईलवरनं आम्ही एखादा मेसेज पाठवला, हा काय आलाय, ठीक आहे, पाठवून दिला. आणि दुसरं असंही आहे सर की फ्री ऑफ कॉस्ट आहे. मग फ्री ऑफ कॉस्ट आहे तर काय शिकवणार आहेत? अर्थात तुमचं चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे, दर्जेदार आहे, सगळं आहे, पण ती क्वालिटी जोपर्यंत तो माणूस एंटर करत नाही मुलगा शिक्षणाच्या तुमच्या त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये, तोपर्यंत त्याला कळत नाही. मी जेव्हा स्वतः ICCIच्या एक फाउंडेशन मध्ये, आम्ही बँकेच्या फाउंडेशन मध्ये जाऊन तिथलं ट्रेनिंग सेंटर पाहिलं, तर मला खूप इम्प्रेसिव्ह झाले. मी स्वतः कितीतरी जाता येता पण काही मुलींना खास काय तू करतेस, तुला करायचंय का, मी स्वतः पण विचारलं असं. पण आपल्याकडे असं का नाही होते? तर ह्याचं एक आहे ते ड्युरेशन. दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हणताय की त्याच मुलाला शोधणं, हे जे स्किल आहे की ज्याला गरज आहे तोच मुलगा शोधला, तर ह्यांचं जे 1000तनं 70 मुलं
किंवा 10,000 यांनी आतापर्यंत कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्यात तुम्हाला 200 पर्यंत हे पोहोचलेत, तर ते जे आहे ते न करता फक्त फाइंड आउट टू विच एक्झॅक्टली तुम्हाला तोच जो माणूस आहे तोच मिळाला तर आपण तो ऍक्सेप्ट करू शकतो. पण मग ह्याच्यासाठी आमच्या मंडळातल्या कर्मचाऱ्यांना मी एक अजून सांगू शकेन की थोडंसं अजून स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे त्यांच्यातलं जे कम्युनिकेशन स्किल ह्यांचं पण डेव्हलप करणं गरजेचं आहे. आमची कर्मचारी सगळे ग्राउंड म्हणजे फील्ड मध्ये काम करणारे सगळे कर्मचारी आहेत, सगळे आहेत, परंतु जो अप्रोच किंवा जो आजकालचा नवीन टेक्नॉलॉजी किंवा आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत कम्युनिकेशन करायची जी पद्धत आहे ती कुठेतरी कमी पडते का, मग ते स्किल आमच्या याच्यातलं डेव्हलप करणं गरजेचं आहे का, हे मलाही वाटते. आमचं इंटरनल ट्रेनिंग आम्ही दरवर्षी देतो, पण ते आमचं जे वर्क काम करण्याची पद्धत आहे त्याच्याबद्दल आम्ही देतो. पण आता तुमचं जे आहे किंवा स्किल डेव्हलपमेंटचं जे आहे हा एक वेगळा अप्रोच आहे सर. ह्याच्यासाठी बऱ्याचशा फाउंडेशन ज्या बऱ्याचशा एनजीओज आहेत त्यांचे कोऑर्डिनेटर, त्यांना जसं ट्रेनिंग दिलं जातं तशा प्रकारचं ट्रेनिंग आमच्याही कर्मचाऱ्यांना काही एक क्रॅश कोर्स म्हणा काही म्हणा एक 8 दिवसाचं त्यांनाही एक मिळणं गरजेचं आहे की जे मिळाल्यानंतर त्यांच्यातला आत्मविश्वास वाढेल की मी बिंदास जाऊन, आता ते एकटे जाऊन अप्रोच करत नाहीत, काही वेळेला ते आमच्या लेडीज मध्ये तर मला तरी वाटतं 2-4 जणी एकत्र मिळून जात असतील, पुरुष जात असतील, पण हा जो प्रकार आहे एक तर त्याच्यात आत्मीयता की आपण हे एक सोशल वर्क करतोय ह्याच्याने एक पूर्ण कुटुंबाला आपण आधार देणार आहोत, हे जोपर्यंत स्वतः आपण समजत नाही आहोत तोपर्यंत ते आत्मसात करून त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना त्यांच्यातला असलेला न्यूनगंड की हे आम्हाला जमेल का, थोडंसं कम्युनिकेशनचं आहे, थोडंसं लँग्वेजचं असेल, हा काही प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे कदाचित आमची लोक कुठे कमी पडत असतील. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मुंबई आणि ठाण्यातलं वातावरण असं आहे की जिथले मुलं आजकाल एवढं सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहेत की त्यांना कळतच नाही आपलं फ्युचर कशात आहे. आपलं फ्युचर म्हणजे काही मुलं करतायत अभ्यासामध्ये गेलेली आहेत, पण जी 50%हून जास्त मुलं ही सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहेत सर. आणि हे सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे त्यांना त्यांचं फ्युचर कळत नाही, त्यांना हेच जग ते आपलं फ्युचर वाटतंय. पण त्यांना या वर्ल्ड मधनं बाहेर काढून त्यांना आत्ताची सत्य परिस्थिती दाखवणं हे एक फारसं जिकरीचं काम आहे. हे आमची माणसं करतील. गेली 1-1.5 वर्ष आम्ही हा प्रोग्राम करतोय, जेव्हापासून अल्पा मॅडम आल्यात, राईज इन्फिनिटी आपल्याशी जोडलेलं आहे, तुम्ही आमच्याशी जोडलेले आहेत, आम्ही निश्चित करू. पण तुमच्याकडे मला वाटतं फादर ऐकण्याकडे ह्यासाठीचा एक वेगळा कोर्स पण तुम्ही देता की कसे अप्रोच व्हायचं, कसं कम्युनिटीमध्ये जाऊन कुठे जाऊन हे करायचं. आम्ही 10-12 वर्षापूर्वी ह्याच्यावर तुमच्याशी आणि आमचं मंडळाचं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर झालं होतं काम. तर हे जो रिसर्च जो असतो हा रिसर्च प्रोग्राम जो आहे हा रिसर्चचा एक टेक्निक आहे आणि ती एक मेथड जी आहे जी आमच्या कर्मचाऱ्यांच्याकडे तेवढी त्यांना प्रॉपरली माहिती नाहीये. ते त्यांच्या परीने करतात पण ते तेवढ्या याच्यात ते जाणार नाहीत. आणि मुंबई ठाण्यामधले हे 2-4 पॉईंट मी सांगितलेले ह्याच्यामुळे आमच्याकडे होऊ शकत नाही. आणि माझ्यापेक्षा मला वाटतं आमचे मंडळाचे जे लिगल ऑफिसर आहेत ह्यांनी ह्याच्यात खूप काम केलेलं आहे. म्हणजे पर्सनली ही इज इंटरेस्टेड इन दिस प्रोग्राम आणि त्यांना हा डेव्हलपमेंटचा जो स्किल डेव्हलपमेंटचा जो आहे त्यांनी त्याच्याबद्दल खूप अभ्यास पण केलेला आहे. तर मी सांगते त्यांनी त्यांचे व्ह्यू ठेवावेत. केवळ आय शुड से दॅट he should give his views in this program and I'm extremely sorry. मला तरी असं वाटतं की मला असं वाटत होतं की आम्ही निश्चित 500च्या पुढे जाऊ, पण unfortunately and I hope that Alpa will allow us to do this work jointly further also so that we can at least assurity मी तुम्हाला देत नाही पण आम्ही आता थोडेसे झालेले आहोत. आमच्या काही महिला बोलू शकतील. बाई इथे कोण बोलणार आहे का? Yeah, and thanks a lot once again for giving me this opportunities. Thank you, ma'am. Thank you. Thank you so very much. थँक्यू. मी मान्यवरांचे थँक्यू. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आपण हा स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम होता, जसं एखाद्या ऍक्ट मध्ये प्रिॲम्बल असतं, हा प्रोग्राम कोणासाठी आहे. आता आपण जर म्हणजे राईज इन्स्टिट्यूट फाउंडेशन आणि हा स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम होता, जे ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी आहेत
आणि ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नाहीये यांच्यासाठी होता. स्पेसिफिकली हा टार्गेट ग्रुप होता. ते प्रेअम्बलच आपण विसरून गेलो आणि आपण वेगळ्या ठिकाणी फरकटत थोडंफार झालं का, तर ते देखील आपल्यामुळे असं आपण म्हणू शकतो. काय झालेलं आहे याच्यामध्ये, मॅडम मी फक्त एक उदाहरण देईल फक्त ह्याचं. हा, दिल्ली बार असोसिएशनचा एक व्यक्ती होता, त्याला ऍक्च्युली त्याचं इलेव्हेशन करणार आहेत, म्हणजे त्याला प्रमोट करणार आहेत दिल्ली हायकोर्टचा जज. मग त्याचे व्ह्यूज आलेले होते लाईव्ह लॉजवर. तेव्हा मी फक्त ते वाचले, पण ते मला वाटले ते बरोबर आहेत आणि त्याचे आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं प्रत्येक जण आहे त्याचे व्ह्यूज असतात, हा त्या कुठून आलेला आहे व्यक्ती त्याच्यावर सर्व डिपेंड्स असतात. त्याप्रमाणेच आहे, जेव्हा तुम्ही ही टेंडन्सी समजतील, जेव्हा आपल्याला प्रेअम्बल समजतील, किंवा आपण आता समजू, कारण आमचे जे टार्गेट ग्रुप आहेत, आमची लोक यांनी म्हणाले की आम्ही जे आमचे टार्गेट आहे, आमचे विद्यार्थी आहेत ते सर्व आहेत ते शिकणारे आहेत आणि त्यांना फक्त सुरुवातीला सांगतील की आम्ही इंटरेस्टेड आहोत, पण आम्ही इंटरेस्टेड ते नंतर पुन्हा कंटिन्यू दाखवत नाही आणि मध्येच त्यातून ते बाहेर पडतात. ह्याच्यासाठी काय आहे, आपल्याला लोकांना स्लम मध्ये जावं लागणार. जोपर्यंत आपण स्लम मध्ये जात नाही, ते लोक मुलं आहेत तिकडची त्यांच्याशी कोऑर्डिनेट करत नाही, त्यांचा एक्झॅक्टली व्ह्यू काय आहे तो जाणत नाही, तोपर्यंत आपण एखादा प्रोग्राम करत असू त्यांच्यासाठी तो सक्सेसफुल होणार नाही. जशी मनरेगा जी स्कीम आहे त्याच्यासाठी पण अगोदर त्या ग्राउंड लेवलला काम झालं की नक्की तिकडे काय यांची गरज आहे का आणि नक्की त्यांचं व्ह्यूज काय आहे. त्याप्रमाणे जे ड्रॉपआउट लोक आहेत त्यांचे व्ह्यूज काय आहे हे मला वाटतं आम्ही कुठे जाणले नाही, ते जाणायला पाहिजे होती. त्यासाठी आमच्या मंडळाचं एक आहे की चाळ भेट वगैरे, पण ती चाळ भेट सध्या नाही आहे. ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली ती झाली पाहिजे होती, त्यामुळे अधिक कार्यशीलता आली असती. परंतु आमची जी माणसं आहेत, आमचे जे लेबर वेलफेअर बोर्डचे एम्प्लॉईज आहेत सर्वजण, त्यांनी जी मेहनत केली, त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की बाबा रे, जे कोणी भेटतील त्यांना सांगितलं की तुम्ही जा त्यांच्याशी घ्या, ते चांगलं आहे, पूर्ण प्रोग्राम चांगले आहेत. परंतु काय की जी आहेत मुलं ती शिकणारी होती आणि त्यांना पुढे इंजिनिअरिंग करायचंय, परस्यू करायचं आहे. प्लस जर एखाद्या वेळी जर तुम्ही स्लमच्या मुलांना सांगितलं असतं बाबा रे जा तिकडे त्यांचा कोर्स चांगला आहे, 1 महिन्याचा कोर्स आहे किंवा 6 महिन्याचा कोर्स आहे, तर ते तयार होत नाही. का तयार होत नाही, तर एक त्यांची फायनान्शियल कंडिशन्स. ते फायनान्शियल कंडिशनसाठी ते काय म्हणतात, बाबा रे तुम्हाला आता पटकन जॉब दे, मी तिकडे जाईल, तिकडे मला 10,000चा जरी जॉब मिळाला, 8,000चा जॉब मिळाला, मी पटकन जाईल, तुझ्या इकडे 1 महिना मला वेस्ट करायला आवडत नाही. त्यांना त्याच्यामधलं फ्युचर एक्झॅक्टली त्यातलं जो काय महत्वाची बाब आहे ती त्यांना कळत नसते. त्यामुळे तिकडे प्रॉब्लेम होतो, तिकडे की ते जात नाही. आणि आपल्या प्रत्येकाकडे आता मोबाईल अवेलेबल झालाय आणि काही आमच्या लोकांशी आम्ही बोललो तर ते काय म्हणतात आहे, फर्स्ट थिंग अशा मुलांसाठी जे ड्रॉपआउट झालेले आहेत त्यांना तुम्हाला परस्यू करणं आवश्यक आहे आणि तेही फिजिकली आणि कॉन्स्टंटली. म्हणजे तुम्ही आज एक दिवस त्यांना सांगितलं बाबा हा प्रोग्राम चांगला आहे, ते म्हणतील हो चांगला आहे, बरं आहे, मग ते आपल्याला सांगतील मी तुला 2-3 दिवसानंतर सांगतो. त्याला पुन्हा 2-3 दिवसानंतर फिजिकली भेटणं अपेक्षित आहे. जर तुम्ही ते भेटले नाही आणि त्याला नंतर तुम्ही आठवडा नाही तर 15 दिवसांना 1 महिन्याने भेटले आणि सांगितलं बाबा तू हा प्रोग्राम कर, कोणी करणार नाही तिकडे. तोपर्यंत त्यांचं माइंड पण डायव्हर्ट झालेलं असेल, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी त्यांना जॉब मिळाला असेल, कुठेतरी शिपाई वगैरे पिऊन वगैरे असतात त्यांना जॉब मिळतो आणि अवेलेबल होऊन जातो. पण हे स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना सांगणं, ह्याच्यासाठी एक डेडिकेटेड टीम आवश्यक आहे. आणि आमच्या एम्प्लॉईज जर बघायला गेलं तर प्रत्येक वेळी प्रत्येका ठिकाणी आपल्याकडे भरपूर सारे प्रोग्राम्स असतात आणि ती डेडिकेशन, त्यासाठी मी सरांना पण रिक्वेस्ट केलेली आहे की आमची एक टीम बनवावी जी पूर्णपणे त्याच कामासाठी डेडिकेट राहील. जर तुम्ही आज सांगितलं की आज आमचे स्कॉलरशिपची कामं करायची आहे, दुसऱ्या वर्षी सांगतील तुम्ही कुस्ती स्पर्धा आहे, तिसऱ्या वेळी सांगतील आमचे दुसरे इतर कार्यक्रम आहेत, तर नॉट पॉसिबल. तो मुलगा तोपर्यंत एकदा कॉन्टॅक्ट केलेला दुसऱ्या तो कॉन्टॅक्ट मधून निघून जाईल. म्हणून आम्ही पण त्याच्यामध्ये आहोत की एक डेडिकेटेड टीम बनवणार आहोत. प्लस ह्या ज्या आपण सांगतो स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीम्स वगैरे, ह्या स्कीम लोक जे स्लम मध्ये जे दुसरे आहेत ते कम्पेअर करतात अदर स्कीम्स बरोबर, ज्याच्यामध्ये ऑलरेडी फ्रॉड वगैरे झालेला आहे. अशा बाबतीत नाही रे तिकडे ना आपल्याला फक्त सांगतील इथे आपल्याला तुम्हाला जॉब देतील, नंतर आपल्याकडे काहीतरी पैशाची मागणी करतील आणि नंतर आपल्याला दुसरीकडे हे मेंबर बनवा ते मेंबर बनवा असं सांगणार, यूज नाही त्याच्यामध्ये. पुन्हा बारगळलं
आणि त्यामुळे पुन्हा त्यांना परस्यू करणं, त्याच्यातून बाहेर काढणं ते कठीण आहे. आणि जर पाहिजे असेल तर डेडिकेटेड टीम प्लस त्यांचं, मॅडम मी रिक्वेस्ट करतो, तुमचं राईज इन्फिनिटी फाउंडेशन ते जे तुमच्या मॅडम होत्या ते करत होत्या, नो डाऊट चांगलं होतं, पण एवढंच आहे फक्त जे कन्व्हर्सेशन होत होतं ते टेलिफोनिक कन्व्हर्सेशन होत होतं. या गोष्टी नाही सांगत आहे, कारण काय होत आहे, आमचे हे करत असणार आहेत ते एकदा त्यांना सांगणार, त्यांचं तुम्हाला नाव दिलं की तिकडे हे होऊन जाणार. ते लोक आहेत जोपर्यंत मॅडम म्हणाल्या, जोपर्यंत तुमचं फिजिकली कन्व्हर्सेशन होत नाही त्या मुलाबरोबर, नॉट पॉसिबल आहे. पण जोपर्यंत एखादा प्रोग्राम असेल, ह्या नाही ते तसं नाही मी म्हणत आहे. मी म्हणत आहे की आपण ह्या प्रोग्राम मध्ये जी आपली जी संख्या आहे ती वाढली असती, पण ती राहिली का तेवढीच मर्यादित का राहिली, तर ह्या काही गोष्टी आहेत त्यामुळे ती राहील. नाही फिजिकली, यस ऑफकोर्स फिजिकली, म्हणूनच मी म्हंटल Even then he did that. Okay. It is not part of the plan, not part of the program, not part of the project. Very fun because you have made that request. Even the communication piece is not part of the project. Even then he did. ओके थँक्यू. त्यासाठी थँक्यू, मी आभार मानेल त्याच्यासाठी तुमच्यासाठी. पण काय झालंय मॅडम, नाही मॅडम मी तुमच्यासाठी म्हणत नाहीये, मी म्हणत आहे म्हणूनच मी म्हंटल की आम्ही आमच्या सरांना पण सांगितलं की ह्याच्यासाठी MLWB ची एक डेडिकेटेड टीम लागणार आहे जी कॉन्स्टंटली त्यांच्या टच मध्ये राहील. आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत मला वाटतं थोडा आपल्याला मर्यादा येतील ते पूर्ण तो सक्सेसफुल करण्यासाठी. थँक्यू. हॅलो, आभारी आहे. आज जितेंद्र सरांनी आणि माधवी सुर्वे मॅमनी खूप व्हॅलिड पॉइंट मांडलेत. एक दोन पॉइंट्स फक्त मला क्लिअर करायचे वाटतात, ज्यामध्ये आता जितेंद्र सरांनी एक खूप महत्वाचा पॉइंट मांडला की फील्डवर काम करणारे लोक. कारण MLWB ची जी आपली टीम आहे, मी मान्य करते की प्रत्येक टीमवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. कारण काही सेंटर्स व्हिजिट झालेत, पुणा, नाशिक सगळ्या ठिकाणी मी फिरून आली आहे, त्यामुळे मला आयडिया की त्यांच्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. हे जे काम आहे ना, यासाठी टोटली जो फील्डवर जाऊन कम्युनिकेट करू शकतो, दिवसाला एक 4 ते 5 तास फील्डवर त्या माणसाने असलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कम्युनिटीच्या अडचणी समजत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करून तुमच्यापर्यंत आणणं इम्पॉसिबल आहे. आता या ठिकाणी जे मी कम्युनिकेट करत होती, कारण हा एक पार्ट झाला जो तुम्ही मांडलेला आहे की ठीक आहे काही अडचणी होत्या, MLWB कडून आपल्या स्टुडंटचा जो डेटा येत होता तो व्हॅलिड नव्हता, पण याच्यामध्ये चेंज झालेला आहे. म्हणजे आता जर आपण पाहिलं हे काही 2-3 महिने आपण ट्रेनिंग घेतल्यानंतर बराचसा चेंज झाला. म्हणजे सुरुवातीला मला वाटतं जितेंद्र सरांशी मॅमशीही माझं वारंवार बोलणं होत होतं की या अडचणी येत आहेत, लोकांकडून डेटा येतोय पण तो व्हॅलिड डेटा नाहीये. त्यांना कॉल केल्यानंतर शिकलेली मुलं आहेत, त्यांना शिक्षण घेणाऱ्यांना आपलं म्हणजे हा प्रोग्राम त्यांच्यासाठी नाहीच आहे. पण याच्यामध्ये आता बऱ्याचसे चेंजेस झाले होते त्या लास्ट मिनिटला. कारण मला वाटतं फादर ॲग्नल किंवा कोणीही पार्टनर्स असतील ज्यांच्याकडे मी विद्यार्थ्यांना पाठवलेले, विद्यार्थ्यांच्या काही अडचणी सोडल्या तर सगळी मुलं आपली व्हॅलिड होती. हे कोणतंही आपलं ऍडमिशन असं झालेलं नाहीये की जे पार्टनरने कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे आता आपला जो डेटा जात होता तो व्हॅलिड डेटा जात होता. आपली बरीचशी टीम आहे जी मेहनत करत होती. मी सुरुवातीला काही वेळेला त्यांना कदाचित हा प्रोग्राम माहित नव्हता किंवा जे काही आधीची कारणं होती त्या कारणांवर मला जायचं नाहीये, पण आता खरोखर टीम काम करायला लागली होती. काही जर पुण्याचं मी उदाहरण दिलं, संजय सुर्वे सर आणि रुपाली मॅडम यांनी तर म्हणजे एकदम म्हणतात ना की चौकटीच्या बाहेर जाऊन काम केलं होतं. त्यांनी जाऊन एका ब्लाइंड स्कूलमध्ये अप्रोच केले. ब्लाइंड स्कूलच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 10 विद्यार्थ्यांना आपण डायरेक्ट युथ फॉर जॉबशी कनेक्ट केलं.
हा कुठेही त्यांना आपण वेगळं त्यांना गाईड केलं नव्हतं, फक्त फोनवर मी कम्युनिकेट करत होती. पण थोडासा त्यांनी हटके विचार केला. आणि मुंबईतही मी पाहिलं की बरीचशी आपली टीम आज उपस्थित आहे. स्टुडंट्सना कॉल गेलेले तर त्या लोकांना मी कॉल करून सांगितलं, मॅम फोन लागत नाही, सर फोन लागत नाही, तुम्ही जरा बोलणं करा, तुम्ही बोला. म्हणजे सुरुवात आपली झाली होती. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा एक एंड असतो, त्यामुळे आपणही काही करू शकत नाही. पण मी इतकंच म्हणेन की कोणी नर्वस न होता सगळे ट्रेनिंग पार्टनर्स आपल्या सोबत आहेत. असंच तुम्ही जोमाने काम करा. तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की मी 5 मुलांना एनरोल केले नका म्हणून. तुम्ही विचार करा की मी 5 घरांच्या आयुष्यामध्ये बदलाव आणला. कारण ते विद्यार्थी जेव्हा 4 पैसे कमवतील आणि फॅमिलीला मदत करतील, ते आपला आउटकम आहे. आपला आउटकम विद्यार्थी किती एनरोल केले किंवा किती ट्रेनिंग पार्टनर्स कडे आपण मुलांना पाठवलं हा नाहीये. किती लोकांच्या लाईफमध्ये आपण बदल केला, किती लोकांना रोजगार मिळाले. भले ते नंबर्स आज कमी असतील, पण मला विश्वास आहे कारण टीम खरंच खूप चांगली आहे, काम करते. आणि मला वाटतं तुमचं जर मार्गदर्शन असेल, कारण जितेंद्र सरांशी नेहमी बोललो होतं, सुर्वे मॅमशी बोललो होतं, त्यामुळे तुमचं जर मार्गदर्शन असेल तर आपली ही टीम खूप चांगल्या प्रकारे काम करेल. पण जसं सरांचा पॉइंट होता की तुम्हाला एक वेगळी टीम ठेवावीच लागणार. फील्ड वर्क इतकं इझी नाही. एका विद्यार्थ्याला त्याचं माइंड चेंज करून आपल्यापर्यंत आणणं हा सोपा जॉब नाहीये, खूप किचकट आहे. त्यामुळे मला वाटतं की टीमला जर तुम्ही सपोर्ट केलात तर आपली टीम खूप चांगली आहे, खूप चांगलं काम करू शकते, मला विश्वास येतो. थँक्यू. त्यामुळे त्यानंतर मी विनंती करते, युथ फॉर जॉब मधून प्रतीक म्हणून आपल्याकडे जॉईन झालेले आहेत आपले पार्टनर, तर प्रतीक सर आपल्याला गाईड करतील. हॅलो. ज्यावेळेस महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सारख्या संस्था ज्यावेळेस दिव्यांग मुलांच्या मदतीला येतात, ज्यावेळेस ह्या फील्डमध्ये येतात ना, ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण बघितलं आपण तर खूप कमी अशा संस्था आहेत, म्हणजे खूप कमी अशा कंपनीज आहेत जिथे दिव्यांग मुलांना जॉब दिला जातो, किंवा जरी जॉब दिला असेल तरी तिथे इतकी अवेअरनेस नाहीये की त्यांच्याशी कसं राहिलं पाहिजे, त्यांना कसं समावेश त्यांचा कसा करून घेतला पाहिजे. ह्याच्याबद्दल खूप ऑर्गनायझेशन मध्ये, खूप कंपनीज मध्ये हे अवेअरनेस नाहीये. युथ फॉर जॉब आमची संस्था हे काम करते की आम्ही प्रत्येक कंपनीकडे जातो, त्यांना अवेअरनेस ट्रेनिंग देतो, साइन लँग्वेजचं ट्रेनिंग देतो आणि त्यांच्यापर्यंत हे पोहोचवतो की तुम्ही ज्या वेळेस स्वतः प्रयत्न कराल की असा विचार नका करू की हा दिव्यांग व्यक्ती आहे तर हा वेगळा आहे. ज्यावेळेस आपण स्वतः प्रयत्न करून त्यांना आपल्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते मेनस्ट्रीम मध्ये येतात. आणि युथ फॉर जॉब आमची संस्था ह्या कामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आम्ही जवळजवळ पूर्ण भारतामध्ये आपले सेंटर्स आहेत. आणि मी आभार मानतो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे की जे आम्हाला आमच्यापर्यंत अशा मुलांना पोहोचवत आहेत, आमच्यापर्यंत डेटा प्रोव्हाइड करत आहेत. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी.
आहे. यानंतर मी आपले आणखीन एक पार्टनर आहेत टाटा स्ट्राईव्ह, ज्यांचं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ज्या ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी त्यांचे सेंटर्स आहेत. काही कारणास्तव मुंबईची आपली टीम या ठिकाणी उपस्थित राहू शकली नाही, पण नंतर आपण आपल्या सोबत एक मुंबईच्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच अडचणी येत होत्या की पार्टनर्स वाढवण्याची आम्हाला गरज वाटत होती. त्यामुळे राह फाउंडेशन म्हणून एक न्यू पार्टनर आमच्याशी जॉईन झालेले आहेत. तर मी त्यांना विनंती करते की आपण येऊन आस्था मॅम इथे आलेले आहेत, 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. खरं बोलायला गेले तर आपल्या इंडियामध्ये जे युथ आहेत त्यांना खरंच जॉबची गरजही आहे. कारण इंडियाचा जो जॉब रँक आपण बघतो, जो पॉवर्टी लाईन आहे ती अजूनही खाली आहे. ह्याचं कारण हेच आहे की घरोघरी सर्वांना जॉबची गरज आहे, पण त्याची जी जाणीव आहे ना ती आपल्याला करून द्यावी लागते. आता जेव्हा तुम्ही एखाद्या स्टुडंटकडे जाता, ठीक आहे, त्यांनी बरंच काय एज्युकेशन घेतलं असेल, ठीक आहे, खूप साऱ्या डिग्री असतील त्याच्याकडे, पण अजूनही जेव्हा तो इंटरव्ह्यू द्यायला जातो त्या ठिकाणी तो रिजेक्ट का होतो? ठीक आहे, त्याच्याकडे एकतर इंटरव्ह्यू द्यायचे स्किल्स नसतात. नेक्स्ट थिंग, आपण जेव्हा आपले कोर्सेस आपण त्यांना सांगतो की खरंच त्याला गरज आहे, ठीक आहे, त्याला गरज तर असते पण त्याची जाणीव त्याला नसते. आता जेव्हा तुम्ही मोबिलायझेशनला फील्डवरती जाताल तेव्हा फक्त एकच प्रश्न विचारा, बाबा तुला ह्या स्किल्स मधलं किंवा ह्या टॅली मधलं काही येतंय का? कारण जोपर्यंत आपण त्यांना क्वेश्चन आन्सर्स करत नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही की खरंच मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर टॅली मधलं तुला काही येतंय का? तू इंग्लिशमध्ये काही बोलू शकतोस का लोकांबद्दल? त्याचेच क्वेश्चन्स तुम्ही त्याला विचारा. तेव्हा जाऊन त्याला कळेल की ठीक आहे, ह्या सगळ्या स्किल्स मला डेव्हलप करायच्या आहेत, असून तेव्हा कुठे मला जॉब भेटेल. आणि जो काही प्रश्न आहे की ट्रेनिंगचा पिरियड आपण एवढा का ठेवतो, तर आपले बरेचसे प्रोग्राम असतात की जॉबच्या प्लेसमेंट्स वरती आपण फोकस करतो. आता एखाद्या व्यक्ती जेव्हा जॉबला जातो तो जॉबचा आपली जी टायमिंग असते ती 8 तासाची कंपल्सरी असते, ठीक आहे. तर एका महिन्यामध्ये जेव्हा आम्ही कोर्स प्रोव्हाइड करतो फक्त 30 दिवसाचा कोर्स असणार आहे, तर त्या 30 दिवसामध्ये आम्ही त्यांना 9 सिलेबस शिकवतो. त्यामध्ये सकाळी 9 ते 6 पर्यंत त्या स्टुडंटला आमच्या सेंटरवरतीच आम्ही सर्व काही प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. तर त्या ठिकाणी काय होतं की जेव्हा प्रश्न विचारतो की मी एवढा वेळ बसणार कसा, तर हाच प्रश्न आपण त्याला विचारतो, तू एवढा तास तू काम करू शकशील का? तुला खरंच कामाची गरज आहे, मग तू एवढा तास काम कसं करशील? तर ह्या साऱ्याची आपण काय एक हॅबिट लागते त्याला की ठीक आहे, आय हॅव टू वर्क फॉर द 8 hours. तर त्यासाठी तुला 1 महिना आधीच ट्रेनिंग करायची आहे, तू खरंच जॉब करायचा आहे, तू त्या ठिकाणी थांबू शकशील का? तर हे सगळे क्वेश्चन जेव्हा आपण विचारतो एका स्टुडंटला तेव्हा त्याला जाणीव होते की ठीक आहे, मला खरंच ह्या सर्वाची गरज आहे, तर कोणीतरी आपल्याला हेल्प करत आहे, ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी काय होतं की बऱ्याचशा स्टुडंटला लवकर असा विश्वास येत नाही, कारण आजच्या जगात व्हॉट्सअप वरती असे खूप सारे व्हायरल मेसेजेस आहेत, फ्रॉड्स आहेत. तर त्याला तुम्ही एका दिवशी सांगू शकता की तू चल आमच्यासोबत येऊन तू सेंटर बघ, तिथे ट्रेनिंग कशी दिली जाते ते बघ, त्यानंतर तू जॉईन करू शकतोस. एखाद्या माणसाचा जेव्हा विश्वास येतो, जेव्हा तो व्यक्ती बघतो की ठीक आहे इथे खरंच आम्हाला एवढं सगळं भेटणार आहे, मला ह्याचा खरंच लाभ होणार आहे. तुम्ही काही 5 स्टुडंट असतील जे अल्युमनाय तुमचे स्टुडंट असतील ज्यांना जॉब भेटलाय, त्यांच्याशी त्यांना एक तुम्ही एक ऑर्गनाइज करू शकता. एक बॅच स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही त्यांना भेटवू शकता, जेणेकरून एखाद्या स्टुडंटला बघून त्याला विश्वास येतो की ठीक आहे ह्यांनी ह्यांचं लाईफ आपण चेंज केलं आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत की आपण त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. तर आपण फक्त सांगत जातो की आपण हे प्रोव्हाइड करतोय ते प्रोव्हाइड करतोय, पण त्याला ही गरज आहे ही त्याला जाणीव करून द्या, ठीक आहे. आणि राहा फाउंडेशनने आता सध्या दादरमध्ये एक सेंटर आहे, स्टेशनच्या समोरच आहे आपलं, दादरला सेंटर आहे. जे काही स्किल डेव्हलप आहे समर्थ प्रोजेक्टच्या अंडर आपण 18 ते 25 वयोगटातील मुलांना एक 30 दिवसाचा ट्रेनिंग देऊन 9 कोर्सेस देतो आपण त्यांना, इंग्लिश स्पीकिंग वगैरे, आणि त्यानंतर आपण स्वतःहून त्यांना जॉब प्लेसमेंट्स पण देत आहोत, ठीक आहे. आणि हे सगळे जॉब प्लेसमेंट सगळे कॉर्पोरेट कंपनीज मध्ये असतात, जिथे तुम्हाला फक्त एका ऑफिस मध्ये जाऊन काम करावं लागतं. आता ह्या डिजिटल जेवढं होतंय तेवढं डिजिटल जॉब्स आलेत, तर डिजिटली आपण किती जॉब त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत.
आताच्या युथला डिजिटली म्हणजे वर्ल्ड आपण बोलतो की डिजिटलायझेशन, मोबाईल, कम्प्युटर त्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहेत. आता त्या युथला आपण ते कोर्स जेव्हा प्रोव्हाइड करू ते स्वतःहून आपल्याकडे येतील. कारण बाहेर हे कोर्सेस आहेत, टॅली झालं, कम्प्युटर झालं, एक कोर्सेसचे 5-5, 6-6 हजार रुपये मुलं नाही भरू शकत. तर ते सारे कोर्सेस जेव्हा आपण प्रोव्हाइड करतोय त्यांना, तर त्याचे फायदे त्यांना आधी सांगितले पाहिजेत. तर हे मी सांगेल की जेव्हा तुम्ही मोबिलायझेशनला जाता तेव्हा त्यांना कंपल्सरी एक व्हिजिट द्यायला सांगत जा सेंटरकडे, की तुम्ही येऊन स्वतः बघा. तेव्हा त्यांचा विश्वास बसेल की ठीक आहे इथे सगळं शिकवलं जात आहे. तर तुम्ही जो टाइम पिरियड असतो त्या टाइम पिरियड मध्ये जर तुम्ही बोललात की चल तुला असं वाटत असेल की बऱ्याचशा म्हणजे मित्र मैत्रिणी त्यांची सांगत असतील की मी हा बघितला आहे, ठीक आहे ही चेन मार्केटिंग सिस्टम्स वगैरे असू शकते की नाही, मग त्यांचा विश्वास बसण्यासाठी तुम्ही त्यांना एकदा सेंटरवरती आणलं, त्याचं बघितलं की ठीक आहे इथे क्लासेस होतात, तिथं कम्प्युटर आहे, हे सगळं शिकवलं जातं, त्यावेळेस त्याला विश्वास बसेल की हा व्यक्ती होता तो खरंच बोलत होता. त्यानंतर तोच मुलगा स्वतः तुम्हाला 5-6 स्टुडंट आणून देणार आहे. तुम्हाला जास्त मेहनत नाही करायची. तुम्हाला एका पर्सनचा विश्वास जिंकायला तुम्ही अजून 6 जणांचा विश्वास जिंकणार आहात. ठीक आहे, तर धन्यवाद आम्हाला इथे इन्व्हिटेशन दिल्याबद्दल पण मानसी मॅम. थँक्यू. आस्था मॅम, आता आपल्या पार्टनर्स झालेलं आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि राईस इन्फिनिटी फाउंडेशन. हा जो आपण इव्हेंट करतोय त्यामागे एक भरभक्कम आपला पिलर आहे युनिसेफ. त्यांच्या अच्छा ओके, तर आपल्या या ठिकाणी मी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आपले काही काम करणारे आपले सेंटर मॅनेजर्स आहेत. तर मी विनंती करते मनीषा मॅडमना की मनीषा मॅडमने पुढे यावं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. दिसते नव्हे तुम्हाला? नमस्कार, मी मनीषा देवकर. मी महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र बदलापूर या ठिकाणी महिला केंद्र संचालिका म्हणून काम बघते. आतापर्यंत आपण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे कौशल्य विकास, युनिसेफ, राहा फाउंडेशन ह्या सगळ्यांच्या वतीने साधारणतः 1 वर्षापासून आपण हे कामगार कुटुंबीय आणि इतरांसाठी पण आपण काम करतोय. सुरुवातीला आपल्याकडे कामगार आणि कामगार कुटुंबियांसाठी ही संकल्पना आली त्यावेळेला आपल्याला थोडा प्रतिसाद कमी मिळाला होता. ज्यावेळेला आपल्या मानसी मॅम आणि सुरू मॅडम आणि आपल्या अधिकाऱ्यांसोबत आपली मीटिंग झाली तर त्यावेळी आपण सांगितलं की कामगार कुटुंबीय बरेच आपल्याकडे कमी येत आहेत आणि इतरच लोक ह्या कामासाठी विचारणा करण्यासाठी जास्त येत आहेत असं सांगितल्यानंतर आपली ती संकल्पना थोडी आपल्या मंडळाने चेंज केली आणि त्यानंतर इतरांसाठी पण आपण हे कार्यक्रम घेण्यासाठी आपण त्यांना इन्व्हाइट केलं. ज्या वेळेला आपण कामगार कल्याण केंद्रामध्ये काम करतो तर त्यावेळेला आता सरांनी सांगितलं की आपल्याकडे स्कॉलरशिपसाठी विद्यार्थी येत असतात तर त्यांच्यासाठी आपण जर हे सांगितलं तर ती लोक याच्यात भाग घेऊ शकत नाही आणि हे बरोबरच आहे. खरं तर ज्यांना गरज आहे असे लोक आपल्याकडे स्वतःहून येतात आणि विचारतात की मला काहीतरी काम मिळेल का, आणि अशा व्यक्तींसाठी जर आपण हे त्यांना मार्गदर्शन दिलं आणि जर त्यांना सांगितलं तर मला वाटतं जास्त अप्रोच ती लोक आपल्याकडे होऊ शकतील. आणि आम्ही त्याच पद्धतीने आमच्याकडे शिवण वर्ग चालतो, त्याच्यानंतर शिशुमंदिर चालतं. तर काही पालक आणि काही विद्यार्थिनी जे असतात की त्यांच्याकडे खरंच गरज त्यांना 2 पैसे कमवण्यासाठी काहीतरी मार्ग मिळावा अशा हेतूने ते आमच्याकडे येतात आणि हा मार्ग मिळवण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या गोष्टीचे सजेशन देतो. काही गोष्टी वेळेला काही महिला आमच्याकडे येतात आणि त्या सांगतात मॅडम माझं टॅली झालंय, मॅडम मला कॉम्प्युटर येतं, मॅडम माझा हा कोर्स झालाय, मॅडम माझा तो कोर्स झालाय पण मला जॉब नाहीये. मग अशा वेळेला आम्ही त्यांना जर सांगितलं की तुम्ही फायदा जा किंवा ठाणा इन्स्टिट्यूटला आम्ही त्यांना सजेस्ट करतो
कारण की मी बदलापूरला असल्या कारणाने आमचे जे विद्यार्थी आहे तर साधारणतः ठाणे आणि बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर ह्याच परिसरातले असतात. आणि त्यांना आम्ही जेव्हा सांगतो तर त्यावेळेला ते म्हणतात की मॅडम 6 महिन्याचा कोर्स आणि 3 महिन्याचा मी करेपर्यंत मी घरात करणार काय? आणि मी तुम्ही म्हणालात की 8 तास जायचंय, पण मग 8 तास जाऊन माझ्या मुलाबाळांचं किंवा माझ्या घरच्यांचं बघणार कोण? तर मला असं काहीतरी सांगा की मी पार्ट टाइम तेही करू शकेल आणि 2 पैसे कमवण्यासाठी मला घरातल्या उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही मदतही होईल. पण अशा वेळेला आम्ही त्यांना निरुत्तर होतो आणि अशा वेळेला आम्ही त्यांना सांगतो की नाही, हे जे कोर्सेस आहे ते जर तुम्हाला करायचे असतील आणि काही जॉब मिळवायचा असेल तर साधारणतः तुम्हाला 2 किंवा 3 महिने किंवा साधारणतः मी सांगितलं आता 1 महिन्याचा कोर्स ते करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला आम्ही त्या लोकांना इथे वगैरे मी बऱ्याच लोकांना पाठवलंय आणि प्रणिता मॅमशी पण मी बोलले, मानसी मॅमच्या वेळेस तर मी नेहमी बोलत असते. तर त्यांना प्रत्येक वेळेला मी व्हॉट्सअपला न टाकता मानसी मॅमला मी माझ्या जे अडचणी आहेत ज्या आहेत ते मी प्रत्येक वेळेला मानसी मॅमला विचारत होते. आणि फादरंगाला माझे बरेच मेंबर गेले, पण त्यावेळेला मला वाटतं काही जणांना तो कोर्स करायचा नव्हता की जो तो आपण सजेस्ट केला होता. तर त्यांना जे कोर्स करायचे होते त्यावेळेला ते म्हणाले की मॅम आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की हा कोर्स नाही हा करा. तर मॅम मला तो करायचा नाहीये म्हणून मी परत आले किंवा मी परत आलो असं त्यांचं म्हणणं होतं. पण तेही मी आमची बोलले, प्रणिता मॅमची पण माझं बोलणं झालं 2-3 वेळा. आणि पवार सर म्हणून जे आता आमच्याकडे आले होते तर ते मी मुद्दामच त्यांना आमच्याकडे बोलवणं केलं की आम्ही प्रत्येकाला एकेकाला बोलवण्यापेक्षा तुम्हीच आमच्याकडे आणि सगळ्या महिलांना आमचं तुमचं जे काय प्रोग्राम्स आहे तो सगळं सांगा. तर म्हणून पवार सर आणि त्यांचे सहकारी आमच्याकडे आले होते. त्यावेळेला साधारणतः 30-40 महिलांचा मास आमच्याकडे होता आणि त्या सर्वांना त्यांनी ह्या कोर्सेस बद्दल माहिती सांगितली. आणि माहिती सांगितल्यानंतर त्यावेळेला ते सांगता क्षणी आमच्याकडे जवळजवळ 18 ते 19 नावं आली आणि मी त्याच वेळी मॅमना ती नावं पाठवली. आणि समोरासमोर त्यांनी मला हो म्हटलं, त्यांनी स्वतः हे केलं आणि म्हणून मी मॅमला नावं पाठवली. नावं मी पाठवली आणि प्रत्येकीला इंडिव्हिज्युअल विचारलं तुला खरंच करायचं आहे का? तर ती त्यावेळेला मला होच म्हणाली. पण मॅमला मी नावं पाठवली आणि मॅमने ज्या कॉल केले त्यांना सगळ्यांना सांगितलं, ते जाऊनही आले. पण त्याच्यानंतर ते म्हणाले मॅम आम्ही आता शिवण वर्ग करतो, माझा शिवण वर्ग बंद होईल. मग मी ते जर केलं तर माझं हे अर्धवट राहील. मग मी हे झाल्यानंतर ते केलं तर चालेल का? असंही बऱ्याच महिलांनी मॅम मला वाटतं सांगितलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर हे कोर्स खूप छान आहे. आणि खरं सांगायचं तर मानसी मॅम याच्या मागे त्या खूप मेहनत धडपड घेतात. आणि प्रत्येक स्टुडंटला जितकं आम्ही त्यांना कॉर्डिनेट करत नाही तेवढा मानसी मॅम प्रत्येक वेळेला त्या आम्हालाही पुश करतात, त्या स्टुडंटलाही पुश करतात. अगदी कधी कधी आम्ही प्रोग्राम मध्ये नसलो आणि मानसी मॅमचा फोन उचलला नाही तर त्या अगदी पुढच्या वेळेला पण एखादा मेसेज टाकतात, मेसेज पण नाही बघितला तर परत कॉल करतात आणि परत विचारतात मॅडम त्या स्टुडंटचं काय झालं. आणि परत त्यांनी जर स्टुडंटनी जर कॉल नाही उचलला तर त्या परत आम्हाला सांगतात की मॅडम प्लीज त्यांना कॉल करा ना एकदा, त्या माझा फोन नाही उचलत एखाद्या तुमचा फोन उचलतील. आणि कधीतरी मग आम्ही ते सांगतो आणि जे कारण असेल ते मॅमना सांगतो. कधी कधी त्यांना गरज असते पण वेळेअभावी म्हणा किंवा काही इतर साठी ते तिथे ऍडमिशन घेऊ शकत नाही. पण बऱ्याच मला वाटतं व्हॉट्सअपद्वारे मी ज्यांना कॉल केलेले आहेत किंवा स्कॅन मध्ये करायला हे केलं होतं त्याच्याद्वारे बरेच स्टुडंट आपल्या सापडत झालेले आहेत आणि ते स्टुडंट सक्सेसफुली पण झाले. तर आपलं हे जे कार्य चालतंय ते खरंच चांगलं आहे आणि इतरांसाठी पण काम करायची संधी कामगार कल्याण मंडळाला मिळाली हे खूप महत्वाचं आहे. कारण का कामगार कल्याण मंडळ काम करत असताना आपण फक्त कामगार आणि कामगार कुटुंबियांसाठीच काम करत होतो. पण इतर लोक आपल्याकडे प्रत्येक वेळेला विचारणा करायला यायचे पण आपण त्यांना काही देऊ शकत नव्हतो. पण या निमित्ताने आपण इतरांसाठी पण काहीतरी करू शकतो हे कामगार कल्याण मंडळाला मला भूषणावं आहे. एवढंच मी बोलेन. आणि आता मला मानसी मॅडमने 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मानसी मॅडम आपल्या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. ओके.
थँक्यू मनीषा मॅडम. आता या ठिकाणी पुण्याच्या आपल्या रुपाली मॅडम आपल्याशी जॉईंट आहेत पुणा सेंटरच्या, तर त्या येऊ शकल्या नाहीत या कारणास्तव त्यांच्याकडून एक व्हिडिओ आलेली आहे. नमस्कार, मी रुपाली जयवंतमुळी, केंद्र महिला कल्याण सहाय्यिका, संभाजीनगर. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे युनिसेफ नियुक्ती राईस इन्फिनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून कामगार व कामगार कुटुंबियांसाठी मोफत कौशल्य विकास वर्ग चालू करण्यात आले. त्यामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस, जॉब असे बरेच काही घेण्यात येणार आहे असे आम्हाला सांगण्यात आले. पण काय घेणार, कसे घेणार, कुठे घेणार याची काहीच माहिती नसल्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत ते कसे पोहोचवावे हे लक्षात येत नव्हते. पण शेवटी एक दिवस असा आला की आमच्या भोसले साहेबांनी खास आमच्यासाठी ट्रेनिंग आयोजित केली. त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला मानसी मॅडमनी अ पासून न पर्यंतचे सर्व ज्ञान दिले आणि युनिसेफने विविध ठिकाणाहून पार्टनरला इन्व्हाइट केले. पार्टनरशी आमची चर्चा झाली आणि त्या माध्यमातून आम्हाला समजले की महाकल्याण कौशल्य विकास वर्ग कसा चालू ठेवायचा. मानसी मॅडम व त्यांच्या सहकार्यामुळे गरजू लोकांच्या नोकरीचा प्रश्न मिटला व लोकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसादही दिला. त्यांनी अंध मुलांसाठी पण आपण काहीतरी करू शकतो, त्यांना नोकरीची संधी देऊन आपण खूप चांगले काम युनिसेफने केले आहे. मी युनिसेफचे व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आभार मानते. धन्यवाद. अडचणींवर मात करूनही आपल्या लोकांनी काम केलेलं आहे आणि ते खरोखर कौतुकास्पद आहे. त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी मी युनिसेफ मधून अल्फा मॅम आलेल्या आहेत, किरण शायवा मॅम आहेत आणि माधवी मॅमना विनंती करते की आपण मंचावर यावं आणि जेही आपले कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वागत करावं. तसंच जितेंद्र सरांनी मंचावर यावं. तर मी या ठिकाणी सर्वात प्रथम स्वागत करते रचना तरपे मॅम, वरळी मधून, मुंबई टीम मधून रचना तरपे मॅम. तर त्यांचा स्वागत करतील अल्पा मॅम. टीम मधून मनीषा मॅडम, मनीषा देवकर, त्यांचं स्वागत करतील माधवी मॅम. आपले ठाणे टीम मधून संध्या तुर्बे मॅम, किरण शायवा मॅम त्यांचं स्वागत करतील. जोरदार टाळ्या, आपल्या टीमने काम केलेलं आहे. टीम मधून आपल्या आणखीन एक सहकारी आहेत सीमा घाडगे मॅडम. काही कारणास्तव आज त्या इथे येऊ शकल्या नाहीत, पण आपल्या सहकारी आहेत, तर त्यांचं स्वागत करतील जितेंद्र पाटील सर. सर्व मान्यवरांचे आभार, थँक्यू. यानंतर रुपाली मौलिक आणि संजय सुर्वे सर,
पुण्याची ही आपली टीम आहे, जे आता थोड्या वेळापूर्वी मी उदाहरण आपल्याला दिलं होतं, ज्या ब्लाइंड स्कूलमध्ये, आणि खरंच त्यांचं काम खूपच वाखाणण्याजोगं आहे. पण जसं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे बरेच कार्यक्रम असल्यामुळे हे दोघेही या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. तर मी आपल्याच टीम मध्ये विनंती करते की कोणीतरी यावं, कोणीही येऊन त्यांचे सर्टिफिकेट्स घ्यावं. MLWB ची टीम, कारण आपले MLWB चेच लोक आहेत. त्यामुळे सरांनी या, सर या ना, सर या. संजय सुरे मॅडम आणि रुपाली मॅम, मला वाटतं सुर्वे मॅम त्यांचं स्वागत करतील. थँक्यू. त्यामुळे आता या ठिकाणी मी अल्फा मॅमना विनंती करते की आपण 2 शब्द बोला. थँक्यू मानसी. आणि मला असं वाटते की आज राईज इन्फिनिटी आणि महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड आणि उपस्थित जे सगळ्या ऑर्गनायझेशन्स पण आहेत, ॲग्नेल ग्रुप आहे, टाटा स्ट्राईव्ह, यूथ फॉर जॉब्स, राह फाउंडेशन, ICICI फाउंडेशन, टाटा स्ट्राईव्ह, लाईट हाऊस, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स ह्या प्रक्रियामध्ये जुडले आहेत आपल्या सोबत. आणि मला असं वाटते की एक संस्थांमध्ये MLWBचं एक मोठा म्हणजे खूप वर्षापासून काम करणारं एक मंडळ जे आहे, त्यात एक नवीन प्रक्रिया आपण उभारली आहे, सोबत मिळून, सगळ्यांनी सोबत मिळून उभारली आहे. तर हे एक पायंडाचं एक ची प्रक्रिया है. एक फाउंडेशनल काम हमने शुरू किया है और कोई भी फाउंडेशन को प्रस्तापित करने के लिए समय, निष्ठा, पैशन, मेहनत और बहुत बहुत सारी क्वालिटीज लगती है. मुझे लगता है कि आज के कार्यक्रम में हमारे कुछ कुछ निराशाएं भी थी और कुछ कुछ आशाएं भी थी जो विविध लोगों ने व्यक्त की है. और ये अच्छी बात है, क्योंकि कोई भी संस्था एक मार्ग जब बदलती है तो उसको नए चीजों को सीखने का एक संधि भी मिलता है, लेकिन कुछ काम करते करते एक नया राह हमको ढूंढना है. तो ऐसे हो जाता है कि हम ट्रेन पे चल रहे हैं, ट्रेन चला रहे हैं, लेकिन साथ साथ में नया पटरी डाल रहे हैं और ये काम कठिन है. तो मुझे लगता है कि निराश होने की आवश्यकता नहीं है, बल्कि ये समझना कि ये हम लोग 50 लोग जो आज उपस्थित है और साथ साथ में ऑनलाइन हमारे साथी है, हमारे जो लीडरशिप ये पूरी प्रक्रिया में रहे हैं, रविराज सर, तो उन्होंने हार कभी नहीं मानी और उन्होंने हमेशा एक सकारात्मक रूप से, एक बहुत पॉजिटिव रूप से ये देखा कि और क्या कर सकते हैं. तो मुझे लगता है कि ये स्पिरिट के साथ हम आगे जाए वो अच्छा होगा. मुझे 2-3 बातें लगती है बताने के लिए कि एक कि आज की युवा पीढ़ी जो है वो काफी बदल चुकी है. उनके देखने के तरीके, उनकी सोच के तरीके, उनके काम करने के ढंग, उनके व्यवहार के ढंग बहुत बदल गए हैं और कभी कभी हमारे उम्र के लोग वो उसको अच्छी तरीके से पहचान नहीं सकते. लेकिन आज जो शेयरिंग आप सबने किया उससे मुझे लगा कि आपका जो कॉन्फिडेंस है, आपका जो अनुभव रहा है कि हम सीखे हैं, हम अपने गांवों से निकलकर ये एहसास होना कि हम मुंबई में भी अपना कुछ कर सकते हैं, अपनी एक ताकत बना सकते हैं, एक जॉब कर सकते हैं, ये कॉन्फिडेंस से जो बात आपने भी रखी, मुझे लगता है कि ये हमारे मोबिलाइजर्स हो सकते हैं, ये हमारे आउटरीच कर सकते हैं. शायद यूथ्स को ही ये काम सौंपना है, वही 15-20 या 100 जो लोगों ने ट्रेनिंग लिया है
उसमें से कोई ऐसे युवक है जो ये काम को आगे ले जा सकते हैं, वो शायद हम सोच सकते हैं अपने ये वर्टिकल को मजबूत बनाने के लिए। दूसरा मुझे ये लगता है कि अगर MLWB के जो स्टेक होल्डर्स हैं और युवक है, कामगार और उनके बच्चे, अगर उसका प्रोफाइल बदल गया है, उनके एस्पिरेशंस बदल गए हैं, उनकी आकांक्षाएं, उनकी इच्छा, वो किस प्रकार के काम में जुड़ना चाहते हैं, उनके माँ बाप एक तरीके का काम करते थे, आज उनके सपने बदल गए हैं, तो जरूर हम दूसरे समाज के बिछड़े हुए वर्ग के साथ जरूर हम पहुंचे, लेकिन साथ साथ में अपने युवक जो है जिनके सपने बदल गए हैं, उनको हम पूरा करने के लिए क्या कर सकते हैं? शायद ये भी एक सवाल हमारे सामने है। और क्यों नहीं, उनके एस्पिरेशंस बड़े हैं तो उनको भी हम पूरा करने के लिए क्या कर सकते हैं? तो वो भी एक मंथन का एक मुद्दा है जो हम आगे मिलकर देख सकते हैं। और तीसरा मुझे लगता है कि बहुत सारी महिलाएं यहाँ ये काम में जुड़ी हुई है और ये अच्छी बात है, क्योंकि हमें लड़कियों तक पहुंचना है, हमें जो घर में रहे, आपने बहुत अच्छा बताया शुरुआत में की मला म्हणजे गावातून निघालीच नव्हती आणि कधीच असं करू शकते तसं वाटतच नव्हतं। तर ही जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे, हे जे मुली आहेत किंवा महिला आहेत, नुकतंच लग्न केलेलं जे वर्ग आहे आपले कामगारच्या मुलांची म्हणजे गावातून आलेली महिला किंवा युवती आहेत, तर त्यांच्यापर्यंत पण आपण नक्कीच पोहोचू शकतो आणि ते आपल्याला शोधावं लागेल। मी मागे एक युनिव्हर्सिटीच्या बोर्डवर पण होती आणि तिथे पण हाच प्रश्न त्या युनिव्हर्सिटीने वेगळ्या पद्धतीनं, SNDT युनिव्हर्सिटीने वेगळ्या पद्धतीनं त्यांना पण सामोरं जावं लागते। तर तिथे एक प्रोफेसर होते, तर ते म्हणाले की क्या है कि हमको जब हमारी खान यानी वो जो माइन होता है वो अभी खाली हो गई है, तो हमें और जाके ढूंढना होगा, हमको समझना होगा कि ये क्यों हो रहा है। तो मुझे लगता है कि नाराजगी नहीं होनी है। ये 1 साल 1.5 साल में हमने अलग अलग चीजों को छुआ है, अलग अलग प्रयत्न किए हैं और उससे हमें ये सीख मिली है। अभी इसको लेकर हम आगे कैसे जाएंगे, वो एक वो मोड़ पे है हम खड़े हैं और जरूर मिलकर सॉल्यूशंस ढूंढेंगे, कुछ राह ढूंढेंगे और डेफिनेटली आगे जाएंगे। तो MLWB को, राइज इन्फिनिटी को और सभी सेंटर हेड्स और विद्यार्थियों को शुभेच्छा। और ऑफ कोर्स ये जो कोलैबोरेशन शुरू हुआ है इतने सारे संगठनों के साथ और स्किल डेवलपमेंट सेंटर्स के साथ, आप भी साथ रहेंगे ये भी इच्छा व्यक्त करती हूँ। एंड आई थिंक विविध रोल्स में हम शायद आगे जाएंगे साथ में, लेकिन जरूर हमारा सॉलिडारिटी, हमारी एकता रहेगी तो डेफिनेटली हम बहुत कुछ कर सकेंगे। सो द वेरी बेस्ट। आई थिंक एक बहुत अच्छी बात है कि राइज वर्ल्ड समिट में आज ये चर्चा हो रही है, यानी हम जागतिक प्रक्रिया के साथ ऑलरेडी जुड़ गए हैं, तो हमें हार नहीं माननी है, हमको शक्ति अपने आप में से शक्ति मिलाकर निकलना है आगे। और MLWB का इतना बड़ा संस्थान है तो जरूर लेबर डिपार्टमेंट, आपके मिनिस्टर भी बहुत ही निष्ठा है, काफी उनको ये एक क्या बोलते हैं, बहुत इच्छा है कि ये वर्टिकल को मजबूत बनाए। सो आई थिंक ये राजकीय इच्छा शक्ति का भी हमें बहुत फायदा मिल सकता है और डेफिनेटली हम आगे जाने की पूरी हिम्मत रखनी है और करना भी है। सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ अस। थैंक यू। थँक्यू मॅम। मॅमचं खूपच मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं आणि बरंचसं मोटिवेशन पण मिळालं।
त्यामुळे आता आपल्या कार्यक्रमाची सांगता होतीये. तर या ठिकाणी उपस्थित आपले विद्यार्थी, आपले ट्रेनिंग पार्टनर्स, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी, आपले कार्यकर्ते, वेगवेगळ्या ठिकाणचे ऑनलाईन जी आपली टीम जॉईन झाली होती आणि आपले व्हॉलेंटियर्स, हेमा मॅम, कॅरन शायवा मॅम, राजेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचे आभार मानते. आणि या ठिकाणी निर्मला जोशी मॅम आज आपल्याकडे आलेले आहेत MET मधून. तर मॅमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच मॅम. स्टुडंट्स पण तुमचे खूपच सपोर्टिव्ह आहेत, खूप मदत करतात. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी मी एक सांगू शकते की जसं आपण म्हटलं की आपला हा प्रोजेक्टची सांगता झालेली आहे, पण राईस इन्फिनिटी फाउंडेशन द्वारे आम्ही धनज्ञान हा आपला एक कोर्स आहे जो ऑनलाईन ट्रेनिंग आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपले जे काम करणारे कामगार आहेत यांच्यासाठी राबवतो. तर निश्चितपणे मी सांगेन की हा प्रोग्राम आपला चालू आहे, ऑनलाईन आहे, ज्याचे एक सेशन्स आपले झालेले आहेत. तर ते ट्रेनिंग आपलं ऑनगोईंग चालूच राहणार आहे. कधीही तुम्हाला कोणत्याही क्षणी अडचण असेल तर तुम्ही निश्चितच माझ्याशी संपर्क साधा. थँक्यू सो मच. या ठिकाणी आता आपण अच्छा, तर या ठिकाणी आपला अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. तर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. आणि थँक्यू सो मच. सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं. On behalf of MET, I welcome all of you and thanks to all of you. I was not here, परंतु मेरे स्टूडेंट्स यहाँ पे थे और बहुत कुछ अच्छा सुनने को मिला यहाँ पे. और मुझे उम्मीद है कि आप लोग आगे भी आते रहेंगे. कभी भी आप लोगों को कोई भी डिस्कशन करना हो, कोई भी प्रोजेक्ट करने हो, आप हमेशा MET में आप लोगों का स्वागत है. इससे हमारे स्टूडेंट्स को भी सीखने को मिलता है और एक पता चलता है कि समाज में क्या चल रहा है, सरकार क्या कर रही है, संस्थाएं क्या कर रही हैं. तो स्टूडेंट्स के लिए भी लर्निंग होते हैं. फ्रॉम ऑन बिहाफ ऑफ MET, आई थैंक ऑल ऑफ यू. एंड IDUBRO is with us for so many years. We are working together. So you all are always welcome. Thank you so much. Thank you, ma'am.